नमस्कार. माझं नाव अथर्व विटेकर. 2024 माझी BDO आणि STI निवड झालेली आहे. तर आपण आता राज्यसेवा 2025चा प्रीचा पेपर मी तुम्हाला सोडून दाखवतो की कोणते प्रश्न आपल्या अभ्यासानं बरोबर आले पाहिजे, कोणते प्रश्न लॉजिक ट्रिक ॲप्रोचनं बरोबर आले पाहिजे आणि कोणते प्रश्न चुकायला पाहिजे ते सुद्धा आपण इथं बघणार आहे. आणि जे लांबचे किंवा चौकटीच्या बाहेरचे अभ्यासाच्या बाहेरचे प्रश्न आहे तर आपला ॲप्रोच कसा पाहिजे हे आपण आता इथं बघूया. जर का तुम्हाला पेपरमध्ये काही अडचण आली किंवा कोणता प्रश्न समजला नाही किंवा नवीन एखादं PYQ असेल, जर का तुम्हाला माझ्यासोबत संपर्क साधायचा असेल तर माझी टेलिग्राम ID आहे @VITEKRATHARV. तुम्ही इथं मला संपर्क साधू शकता विटेकर अथर्व टेलिग्राम ID वर. आता आपण 2025चा राज्यसेवा परीक्षा पेपर बघूया. राज्यसेवा 2024च्या प्रीमध्ये मला 120 मार्क पडले होते. 2024च्या गट क मध्ये 61.5 मार्क होते आणि 2024च्या कंबाईनमध्ये मला 72.5 मार्क होते. तर ह्या प्रश्न इतक्या मार्कापर्यंत मी कसं पोहोचू शकलो, माझा ॲप्रोच कसा होता ते आपण आता इथं बघूया. हा 9 नोव्हेंबर 2025 रोजी झालेला पेपर आहे आपला. त्या पेपरचं आता विश्लेषण आपण पद्धतशीरपणे बघूया. आता याच्यामध्ये पहिला जो प्रश्न होता त्याच्या आधी मला जो इथं प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला ते उमेद IASचा प्लॅटफॉर्म आहे. त्यासाठी शेखर सर आणि प्रफुल्ल सरांचे आभार. आणि हा पेपर सॉल्व करताना किंवा मला याचं लॉजिक ट्रिक सांगताना आमचे मित्र अक्षय सर आणि आपले शुभम सर आणि आकाश टाकले सर यांची जी मला मदत झाली त्यांचीसुद्धा मनपूर्वक आभार. आणि आमचे सर्व मित्रपरिवारांनी जी मदत केली आहे पेपरसाठी त्या पेपरचे किंवा त्या मुलांचे सुद्धा मनपूर्वक आभार. आता पहिला प्रश्न आहे, जातीभेद विवेकसार हे पुस्तक डॅश यांनी लिहिले. त्याच्यामध्ये हा लिहिले जो कीवर्ड आहे ना तो सर्वात महत्त्वाचा आहे. त्याचं उत्तर आहे तुकाराम तात्या पडवळ. हे आपल्या सोर्समध्ये असतं. एक हिंदू या टोपण नावाने लिहायचे ते आणि ते सत्यशोधक याच्याशी संबंधित होते. आणि हा मागच्या एक्झामला PYQ पण आला आहे. तर महात्मा फुलेंनी ह्या पुस्तकाचं काय म्हणतं प्रकाशन केलेलं आहे. त्यांनी ते लिहिलेलं नाही आहे. तुम्ही प्रश्न जेवढ्या काळजीपूर्वक वाचणार ना तेवढं तुमचं उत्तर लवकर यायला मदत होते. आणि हा पेपरचं जे टेक्निकल सपोर्ट आमचे कुमरे सरांनी दिला आहे त्यांचेसुद्धा मनपूर्वक आभार. आता पंचशील तत्वांचा पुरस्कार प्रथम भारत आणि चीन या देशांनी केला. तेव्हा भारताचे पंतप्रधान आणि चीनचे पंतप्रधान कोण होते? 1954चा पंचशील पंचशील तत्वांचा जो पुरस्कार आहे तो 1954ला झालेला आहे. या प्रश्नाला आपण काय केलं पाहिजे? एलिमिनेशन मेथडनं गेलो पाहिजे. तर कोणत्या देशाचा पंतप्रधान हा एकच माणूस असणार आहे. पंतप्रधान हे सिंगल पद असतं. उपपंतप्रधान किंवा उपमुख्यमंत्री हे 2-4 लोक होऊ शकतात पण PM एकच होणार आहे. तर आता ऑप्शननुसार जाऊ. भारताचे नेहरू तेव्हा पंतप्रधान होते हे सर्वांना माहीत असतं. इंदिरा गांधी क मध्ये त्यानुसार तो ऑप्शन येणार नाही. क गेलं. आता राहिलं आणि क ब. पंडित नेहरू दोन्हीकडे कॉमन आहे. पण चीनचे जे पंतप्रधान आहे ते कोणीतरी एकच असणार आहे. पहिल्या ऑप्शनमध्ये 2 जण आहे त्याच्यामुळे ते पहिलं ऑप्शन सुद्धा गेलं. चौथं ऑप्शन आपलं बरोबर आलं. प्रश्न माहीत असो की नसो पेपरचं एक जो सॉल्व करायची जी हे असते ना कला MCQ सॉल्व करायची ती ज्याला जमली ना तो प्रत्येक पेपर पास होणार आहे. मी स्वतः 3 वर्षामध्ये माझ्या 12 प्री पास आहे MPSCच्या. तर तेच आहे की ते MCQ सॉल्व करणं शिकलं ना तुम्ही आयुष्यात कोणता पण MCQचा पेपर द्या तुम्ही सेट सुद्धा पास होता त्याच्यावर. इथं विद्यार्थी मित्रांनी लक्षात घ्या. आता विधवा वपन अनाचार हे पुस्तक डॅश यांनी लिहिले. तर कोणी लिहिले? बाळशास्त्री जांभेकरांचं आपल्याला माहीत असतं की त्यांनी मुख्यत्वे एज्युकेशन सेक्टरमध्ये कार्य केलेले. हा ऑप्शन येणार नाही. आता हे तर पुस्तक आहे आणि आपले जे गोपाळ गणेश आगरकर आहे त्यांनी मुख्यत्वे लेख लिहिलेले त्याच्यानुसार हे ऑप्शनसुद्धा येणार नाही. आता विष्णू शास्त्री पंडित आहे त्यांनी विधवा विवाहाचं भाषांतर केलं होतं. मला वाटतं ईश्वरचंद्र विद्यासागर यांचं ते पुस्तक असेल तर तो ऑप्शन आहे. आणि हा व्यंकटेश रंगोकट्टी ना हा ऑप्शन नवीन आहे. आणि दुसरी गोष्ट तो 1 नंबरला आहे. काही जर का नाही समजलं ना तर मी 1 नंबरचं उत्तर मारायचो आणि ते मोस्ट ऑफ द टाइम्स बरोबर यायचं. आता मी ह्या पेपरमध्ये जे तुम्हाला लॉजिक ट्रिक सांगणार आहे हे तुम्ही PYQ मध्ये आणि टेस्ट सिरीजमध्ये अप्लाय करून मगच ते यूज करा. कारण की हे लॉजिक ट्रिक ॲप्रोच कसं असतं ते दुधारी तलवार असते. ते समोरला पण कापू शकते आणि आपले मान पण कापू शकते. त्यानुसार आपण एकदा बघायचं आणि ते वाईजली ठरवायचं म्हणजे हुशारपणे ठरवायचं की आपण ते कुठं वापरायचं आणि कुठं नाही वापरायचं ते. तर मी असतो तर मी व्यंकटेश रंगोकट्टी मारला असतं आणि तो प्रश्न माझा बरोबर आला असता. आता 11 एप्रिल 1942 रोजी काँग्रेस वर्किंग कमिटीने डॅश नाकारण्यासाठी ठराव पारित केला. क्रिप्स योजना, अलीकडे योजना, कर्जन योजना आणि लतीफ योजना. तर कर्जन यांचा कार्यकाळ माहीत असतं आपल्याला 1899 ते 1905 आहे किंवा 19व्या शतकाच्या शेवटी 20व्या शतकाच्या स्टार्टिंगला. त्यानुसार 3 नंबरचा ऑप्शन येणार नाही. इथं 1942 दिलेलं आहे. अलीगड योजना आणि लतीफ योजना तेवढे आपण जास्त वाचत नाही जेवढे आपण क्रिप्स योजना वाचतो.
आणि दुसरं काय, काँग्रेस वर्किंग कमिटीने म्हणजे काहीतरी ते मोठीच योजना असायला पाहिजे. आणि हा PYQ पण आहे, 1 नंबरचं उत्तर आपलं इथं बरोबर झालं पाहिजे. आता हे प्रत्येक प्रश्न बरोबर यावा अशी अपेक्षा नाही, मी तुम्हाला पुढे सांगेल की कोणत्या प्रश्न चुकायला पण पाहिजे. पण आपलं काय मॅक्सिमम हा पेपर असा होता आम्ही जेव्हा मित्र 2-3 बसलो, जेव्हा अक्षय थोरात सर, शुभम मापारी सर, शुभम टकले सर, तेव्हा आणि किंवा त्यांचे सर्व मित्र परिवार, कृष्ण निकम सर, तर आमचं असं एक बोलणं आलं तर आम्हाला एक मॉडरेट स्कोर याच्यामध्ये 125-130 मार्क आला पाहिजे. यानुसार आपली इथं तयारी विद्यार्थी मित्रांची पुढच्या 2026 अटेम्प्टसाठी पाहिजे. आता मवाळांना शांत करण्यासाठी आणि मुस्लिमांचे समर्थन मिळवण्यासाठी इंग्रज सरकारने इंडिया काउन्सिल ॲक्ट 1909च्या द्वारे डायडा सुधारणा केल्या. आता इंडिया काउन्सिल ॲक्ट 1909चा हा PYQ बेसिक प्रश्न, याला जास्त विश्लेषण करायची गरज नाही, नंबर 1चं उत्तर आहे. आता हा प्रश्न हा चुकालाच पाहिजे होता, आणि कारण लॉजिक आणि पुणे सुधारणा म्हणजे 6 नंबरच्या प्रश्नाबद्दल बोलू आपण आता. सुधारकांना आपले आईवडील, पत्नी, मुले, देशबांधव अशा सर्व निकटवर्तीयांचा विरोध पत्करून जगण्याचा प्रवास करावा लागतो, हे सांगणारे वामनराव माधव कोलटकर हे समाजसुधारक डायडॅश येथील होते. कोलटकर वामनराव यांच्याबद्दल इथं हा प्रश्न विचारलेला आहे. तर ते समाजसुधारक कुठले होते हा प्रश्न झाला थोडा डिफिकल्ट. हे जर का कोणत्या म्हणजे कुठल्या समाजसुधारकांबद्दल ते असे बोलले होते असं जर का विचारलं असतं तर त्याचं उत्तर बाय डिफॉल्ट पुणे मारायला पाहिजे होतं. आणि आता मी जर का असतो त्याच्यानुसार याचं उत्तर पुणेच मारलं असतं, कारण की समाज सुधारणा किंवा बाकीचे काही चळवळी त्या संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर देशातच सर्वप्रथम पुण्यामध्ये झालेलं आहे. आता याचं उत्तर दिलेलं आहे आयोगाने विदर्भ. माहीत नसेल तर तुम्ही 1 नंबरचं मारा, एक ते लॉजिक आहे. पण मी माझं वैयक्तिक लॉजिक लावलं असतं, पुणे मारलं असतं आणि तो प्रश्न चुकला असता तरी काही प्रॉब्लेम नव्हता. पण आपलं लॉजिक सोडायचं नाही. आपण दरसोड केली ना तर ते जास्त निगेटिव्ह होऊन जातं. आणि आपण आपलं लॉजिक जर का कंटिन्यू ठेवलं, ह्या प्रश्नाला मी असं टॅकल करणार, त्या प्रश्नाला मी तसं टॅकल करणार, तर आपले मॅक्सिमम प्रश्न बरोबर यायला मदत होते. आणि आपण 10 प्रश्न लॉजिक लावलं त्याच्यापैकी आपले 6 ते 7 प्रश्न बरोबर येतात आणि आपण फायद्यातच राहतो. 10 पैकी 5 जरी बरोबर आले ना तरी सुद्धा आपण फायद्यात राहतो. ते 10च्या 10 चुकायपेक्षा किंवा अटेम्प्ट न करण्यापेक्षा 5 बरोबर येणं कधी पण चांगलं. आता हा सुद्धा PYQ आहे. पुढील राजे व राज्य घराणे यांच्या योग्य जोड्या लावा. अपराजित, आदित्य, विजयालय, भोज, आणि इकडं पल्लव, चोळ घराण्याचा संस्थापक आणि गुर्जर. तर भोज राजे उत्तर भारतात आहे, मला एवढं माहिती होतं. इतर 4 ऑप्शन दक्षिण भारतात आहे. आता हे पल्लव, चोळ, गुर्जर वगैरे ते बघितलेलं असतं आपण. तर आपण आता विजयालयाचं PYQ सुद्धा कचं जर का तुम्ही 3 लावलं ना चोळ घराण्याचा, तुमचा प्रश्न जागेवर सुटून जातो. किंवा भोजचं जर का तुम्ही गुर्जर लावलं तरी सुद्धा तो प्रश्न सुटतो, किंवा तो 50-50 मध्ये येतो. बेसिक प्रश्न आहे, माहीतच पाहिजे, यायला पाहिजे, जोडा लावा, बरोबरच आला पाहिजे असं मी तुम्हाला इथे सांगेल. आता 8 नंबरचा प्रश्न भाऊ, खालीलपैकी कृष्णदेवराय यांच्याशी संबंधित योग्य विधाने कोणती? विजयनगरच्या साम्राज्याचा सत्याधीश कृष्णदेवराय याने अमुक्त्य माल्यदा हा काव्य ग्रंथ लिहिला. ठीक आहे. आता याच्यामध्ये काय करायचं माहीत नसेल तर याला बरोबरच म्हणायचं, काव्य ग्रंथ लिहिला का, दीर्घ ग्रंथ लिहिला, किंवा अमुक्त्य माल्यदाचे का, किंवा तो विजयनगरचा का कृष्णदेवराय आहे का, सत्ताधीश आहे का पंतप्रधान आहे. मल्टिपल प्रत्येक याच्यात काही ना काही फॅक्ट आहे. पण तुम्हाला माहीत नाही तर शक्यतो त्याला बरोबर पकडा, चुकीचं करू नका. चुकीचं तेव्हाच करायचं जेव्हा तुम्हाला फिक्स माहिती आहे की नाही यार याचं उत्तर तसं आहे, हे तिथं चुकीचं दिलं आहे, नाही तर बरोबरच करा. आपली चुकीचं करायची टेंडन्सी असते, ती चुकीची आहे. आपण बरोबर आयोगाची माहिती आपण बरोबर धरायची आपली टेंडन्सी पाहिजे, तेव्हा तुमचे मॅक्सिमम प्रश्न बरोबर येणार आहे. आंध्रभोज, अभिनव भोज असे राजा संबोधले. ओके ठीक आहे, माहीत नाही, याला क्वेश्चन मार्क करा. पेदरना हा महान तेलुगू कवी कृष्णदेवरायाच्या दरबारात होता. ओके ठीक आहे, माहीत असेल तर ठीक आहे, नाही तर ठीक आहे, याला बरोबर करा किंवा क्वेश्चन मार्क करा. कृष्णदेवराय हा संगम राजघराण्यातील होता. तर आता हा 2-3 वेळेस PYQ आला MPSCला. कृष्णदेवराय हा संगम घराण्यातील नव्हता, तर तो तुलुवा घराण्यातील होता. दुसरी गोष्ट ड गेलं आपलं उत्तरच येऊन जातं. आता तुम्हाला माहीत असं नसतं त्याचा डाऊट नाही घ्यायचा. आता दुसरी गोष्ट, आयोगाने याचं ऑप्शन सोपे केलेले. याच्यामध्ये जर का ऑल ऑफ द अबाव दिला असता ना तर आपले भरपूर मुलांनी ऑल ऑफ द अबाव करायची टेंडन्सी राहिली असती की एवढं ठीक आहे, मग संगम किंवा तुलवा आहे, एक्झामच्या प्रेशरमध्ये लक्षात येत नाही. इकडे यूट्यूबवर किंवा रिडिंगमध्ये बसून पेपर सॉल्व्ह करायला फार मजा वाटते. पण जेव्हा आपण ते एक्झामच्या प्रेशरमध्ये असताना, मी ते भरपूर वेळेस अनुभवलेलं आहे, तिथं आपलं मेंदू काम केलं पाहिजे. त्यासाठी तुम्ही पहिलेच वेळेस भरपूर प्रॅक्टिस करून जा, त्याच्यानुसार तुम्हाला तिथं तुमचं मेंदू काय म्हणता ॲक्टिव्ह राहील आणि तुम्हाला असे प्रश्न बरोबर येतील. ऑप्शन सोपे असल्यामुळे हा प्रश्न सर्व विद्यार्थ्यांचा बरोबरच आला पाहिजे. 9वा, आता हा सुद्धा PYQ आहे. या समाजाचे सदस्य होण्यासाठी व्यक्तीला ख्रिश्चनांनी बनवलेलं पाव मुस्लिमांच्या हातातील पाणी पिणे बंधनकारक होते. आता याचं खरं उत्तर आहे परमहंस सभा, पण ते ऑप्शनमध्ये नाही आहे. पण परमहंस सभेचं जे आधुनिक रूप आहे प्रार्थना समाज, 1867-1870ला त्याची स्थापना आहे, तर त्यानुसार ते उत्तर आहे. आणि दुसरी गोष्ट काय की परमहंस सभा प्रार्थना समाजाच्या जवळची,
ब्राह्मो समाज हा बंगालमध्ये होता, त्याचा नाही याचा काही संबंध नाही. आर्य समाज थोडा कट्टरतावादी होता किंवा त्यांचं थोडं दुसरी आयडिओलॉजी होती, ती सुद्धा त्यांची आयडिओलॉजी चांगली होती, पण आपल्या प्रश्नाच्या हिशोबाने ते उत्तर नाही. आणि सत्यशोधक समाजाची स्थापना 1873ची आहे, त्यांचासुद्धा याचा काही संबंध नाही ह्या ऑप्शनचा आणि त्या पर्यायाचा. त्यानुसार आपलं 3 नंबरच्या ऑप्शनकडे आपण गेलो पाहिजे. आणि दुसरी गोष्ट PYQ, आणि तुम्हाला एवढं माहीत पाहिजे की परमहंस सभेचंच जे पुढचं डेव्हलप रूप होतं ते प्रार्थना समाज होतं. आता मुघलकालीन 10वा प्रश्न, मुघलकालीन न्यायव्यवस्थेतील शिक्षा आणि शिक्षेचे स्वरूप यांच्या अचूक जोडा लावा. आता याच काय करायचं, मिडिवलची हिस्ट्री असते ना मुख्यत्वे MPSC ती थोडी अवघड असते आणि कमी वेटेची, जास्त डोकं लावायचं नाही. मेन गोष्टी ते दिल्लीची सुलतानशाही आणि जे ग्रेटर मुघल्स आहे म्हणजे औरंगजेबापर्यंत तेवढे एकदा चांगले करून घ्यायचे. प्रश्न आला तर ठीक आहे, नाही आला तर सोडून द्यायचा, पण कमी वेटेज आहे जास्त डोकं लावणं याला काही महत्त्व नाही. आता काहीतरी याच्यामध्ये लॉजिक शोधायचं, कारण की हा प्रश्न ते पूर्ण ऑप्शन नवीनच आहे. आता मी असतो तर मी हद्द आणि तर 3 नंबरच्या मध्ये हद्द पार ह्या ऑप्शन लावला असता, माझा प्रश्न चुकला असता. चुकायला पाहिजे, काही प्रॉब्लेम नाही, जास्त डोकं लावायचं नाही याला. आता 11 नंबरचा प्रश्न, बॅरिस्टर चित्तरंजन दास यांनी 1917मध्ये केलेल्या 4 प्रसिद्ध भाषणांचा एकत्र करून खालीलपैकी कोणते पुस्तक प्रसिद्ध करण्यात आले. ऑप्शन वगैरे वाचून घ्यायचे, सर्व ऑप्शन नवीन आहे. फक्त इंडिया फॉर इंडियन्स आहे ना, हे आपण हिस्ट्रीमध्ये 2-3 ठिकाणी वाचतो. 2-3 लोकांनी घोषणा दिली होती किंवा जाहीर केलं होतं. ते नारा होता स्वामी दयानंद सरस्वती यांचा. आपण कुठंतरी वाचलेलं आहे ना, ते सेन्स माणसाचा ऑटोमॅटिक डेव्हलप होत चालतो आणि तो डेव्हलप करा तुम्ही. त्यानुसार हे उत्तर मारा. नाही समजलं चुकलं तरी काही प्रॉब्लेम नाही, पण जे मिनिमम किंवा एक मॉडरेट अभ्यास करणारे विद्यार्थी त्यांचा हा प्रश्न बरोबर आला पाहिजे. आता हा सुद्धा PYQ आहे. ते हिस्ट्रीचं पुस्तक आहे ना 21,000, मी आम्ही जस्ट चालता बघितलं तर त्या ह्या चॅप्टरमधला तो सर्वात शेवटचा PYQ असा दुसऱ्या साईडला ह्या पानाशी इथं कुठंतरी. एवढं तुमचं मायक्रो ॲनालिसिस पाहिजे की हा प्रश्न आता तो सर्वात शेवटचा आहे. 2013चा राज्यसेवा मेन्सचा काहीतरी प्रश्न असेल तो. 13चा प्रश्न जर का 25ला रिपीट होऊ लागला 12 वर्षांना, तर PYQचं वेटेज आणि PYQचं महत्त्व इथं आपण विद्यार्थी मित्रांनी लक्षात घेतलं पाहिजे. हैदराबाद संस्थान विलिनीकरणात मार्गदर्शक म्हणून भूमिका बजावणारे लेफ्टनंट जनरल कोण होते. करिअप्पा, राजेंद्र सिंग, श्री नागेश आणि लॉकहार्ट. तर हा PYQ आहे राजेंद्र सिंग, उत्तर बरोबर आलं पाहिजे. आता 13 नंबरचा प्रश्न, मुघल बादशाह अकबराने इसवी सन 1584 मध्ये खान ए खानान ही पदवी कोणाला दिली होती. त्याच्यामध्ये ऑप्शन आहे, तर त्याच्यानुसार 3 नंबरचं ऑप्शन याचं उत्तर बरोबर आहे, अब्दुल रहीम. हा जोधा अकबर चित्रपट आला होता का, मला वाटतं ऋतिक रोशन यांचा चित्रपट होता, तर त्यानुसार हे अब्दुल रहीम यांचं पात्र होतं. ॲडिशनल नॉलेज, बाहेरचं नॉलेज जे तुम्ही एंटरटेनमेंट म्हणून पिक्चर बघितलेला आहे किंवा एक तुमचा मजा म्हणून पिक्चर बघितलेला आहे, तर पिक्चरचा प्रश्नसुद्धा इथं रिपीट होऊ शकतो. पुढं पण मी तुम्हाला एक प्रश्न सांगणार आहे फुलवंतीचा, तर तो एकदा बघून घ्यायचा. आला तर ठीक आहे, नाही आला तर सोडून द्यायचं, काही प्रॉब्लेम नाही. कारण की प्राचीन मध्ययुगीन थोडा त्रास देणाराचा विषय असतो. PYQ बरोबर आले पाहिजे, अमुक ते माल्यादा आणि कृष्णदेवरायसारखा, तिथं विद्यार्थी मित्रांनी लक्ष दिलं पाहिजे. 1877मध्ये महान दिल्ली दरबारचे वर्णन भारतीय संसद म्हणून कोणी केले. सर्वांना माहिती आहे, गवा जोशी जे आपले सार्वजनिक काका म्हणून आपण त्यांना ओळखतो, ते त्या काय म्हणतात दिल्ली दरबारामध्ये गेले होते. बेसिक प्रश्न आहे PYQ, त्याच्याशी संबंधित घटना कोण आहे ते बघून घ्यायचं आणि गवा जोशी उत्तर बरोबर झालं पाहिजे आपलं. दिवान ए अमीर ए कोई नावाचे स्वतंत्र खाते कोणी स्थापन केले. याचं उत्तर आहे मोहम्मद बिन तुगलक. हा चौकट आहे आणि जो मध्ययुगीन भारतात इतिहास वाचणार आहे त्यानुसार हे बेसिक प्रश्न असतो. आता राहिला भूगोलचा प्रश्न. भूगोलच्या प्रश्नांमध्ये सर्वात महत्त्वाचं काय करायचं, आकृती काढून घ्यायची. 2 मिनिटं गेले चालतं. राज्यसेवेच्या पेपरला 2 तास असतात, 100च प्रश्न असतात. प्रॉपर आकृती काढून घ्यायची भूगोलच्या प्रश्नाची, कारण की 2023च्या राज्यसेवेच्या प्रीमध्ये एक फार सोपा प्रश्न होता. सर्वात मोठा दिवस कधी असतो दक्षिण गोलार्धातला. पहिल्या शब्दामध्ये दक्षिण होतं, सर्वात मोठा दिवस. आपण काय करतो, उत्तर गोलार्धातला आपल्याला 21 जून माहीत असतो. धडाधड पोरांनी उत्तर गोलार्ध मारलं आणि धडाधड त्यांचा प्रश्न चुकला. पहिला शब्द काय होता की दक्षिण गोलार्धातील महत्त्वाचा दिवस कोणता आहे, तर मस्त पृथ्वी काढून घ्यायची. हे उत्तर गोलार्ध, दक्षिण गोलार्ध. उत्तर गोलार्धातला 21 जून आहे, तर त्याच्या विरुद्ध किंवा त्याचा ऑपोजिट दिवस कोणता, 21 डिसेंबर, 22, 23 काय जे डिसेंबर असेल ते. सोपा प्रश्न राहतो, तुम्हाला सगळं येत असतं. पेपरमध्ये जागा ठेवायचे आणि हे जे प्रश्न तुम्ही वाचताना असे, तर याला प्रत्येक कीवर्डला तुमचा गोल झाला पाहिजे पेपर वाचताना. आता समजा हा प्रश्न दिलेला आहे आयोगानं असा 2 लाईनचा, याला गोल झाला पाहिजे, असं प्रत्येकाला तुमचा असं गोल झाला पाहिजे. हे इथं कीवर्ड आहे आणि एकदा तुम्ही ऑप्शन वाचले का तुमचं परत इथं कीवर्डला पाहिजे. हा चला हे विचारलेलं बरं, शेवटचं काय चूक बरोबर, अचूक बरोबर नाही वगैरे, ते एकदा बघून घ्यायचं विद्यार्थी मित्रांनी. एवढं जेव्हा तुम्ही ॲनालिसिस करता ना किंवा एवढं जेव्हा तुम्ही लक्ष ठेवता ना, सिली मिस्टेकचा चान्सच राहत नाही. आणि सिली मिस्टेक हे सिली लोक करतात, आपण हुशार लोक आहे, आपण प्रश्न बरोबर आणले पाहिजे. आता भूगोलचं कर्कवृत्त भारताच्या कोणत्या राज्यामधून जाते. आता ऑप्शननुसार जाऊ आपण.
महाराष्ट्रामधून जात नाही, त्याच्यानुसार 2 नंबरचा आणि 3 नंबरचा ऑप्शन गेला. आता गुजरात, त्रिपुरा हे 2 ठिकाणी कॉमन आहे. MP का बिहार, हे समजा भारताचा नकाशा असा आहे, एक सोपा नकाशा काढून घ्यायचा भारताचा जास्त डिटेल काढायपेक्षा, बरोबर. हे असं मधून कुठून तरी ते कर्कवृत्त जातं भारताचं. तर इथं बिहार इकडं वरती आहे, नेपाळ साईडला इकडे बिहार आहे, आणि दुसरं काय हां मध्य प्रदेश आहे. आपलं सेंटरचं राज्य, नावातच सेंटर आहे मध्य प्रदेश, तर त्याच्यानुसार मध्य प्रदेश उत्तर आहे. हे एकदा बघून घ्यायचं बेसिक. आता योग्य जोडा लावा, हा सुद्धा PYQ आहे, तो मागचा पण PYQ होता बरं का. जीवावरण, राखीव क्षेत्र आणि स्थापना वर्ष. एकच नंबरचं आहे नीलगिरी हे आपल्याला बेसिक आहे, पहिलं आहे ते पाठच पाहिजे. अचं उत्तर 4 आहे. याला सुटला प्रश्न, जास्त डोकं लावायचं नाही. फक्त तुम्ही एका याच्यावरून जेव्हा तुम्ही जोडी सोडवणार आहे ना, तेव्हा तुमचं ते माहिती फिक्सच पाहिजे, नाही तर तुमचं ते 50-50 तुम्ही जोड्या सोडवू लागले तर कार्यक्रम होऊ शकतो. आता इतकं बेसिक प्रश्न माहीतच पाहिजे. एकाहून जर का तुमचं उत्तर निघलं लगेच गोल करा, लगेच पुढं जा. ह्या प्रश्नाचा तुमचा टाईम वाचणार, आणि हा जो टाईम आहे तो तुम्ही पुढं विज्ञानच्या किंवा पॉलिटिक्सच्या किचकट प्रश्नांमध्ये किंवा लेंदी प्रश्नांमध्ये तुम्ही वापरू शकता. आता योग्य जोडा लावा. प्रकाशे, मुडावत, माहुली, तुळापूर आणि नद्या. तापी, पांझरा, तापी, गोमती, भीमा, इंद्रायणी आणि कृष्णा आणि वेण्या. तर नद्याचं लोकेशन आपल्याला एक महाराष्ट्राच्या मॅपमध्ये माहीत असतं. महाराष्ट्राचा मॅप असा एक सोपा काढून घ्यायचा, जास्त डिटेल किंवा जास्त अवघड मॅप काढायचा नाही, कारण की पेपरमध्ये एवढा वेळ नसतो. आता आपल्याला एवढं माहिती की तुळापूर हे पुणे जिल्ह्यामध्ये, आणि भीमा नदी हे पुणे जिल्ह्यामध्ये, आणि कृष्णा नदी, तापी नदी आणि हे दुसरी तापी नदी हे सुद्धा पुण्याच्या आसपास पण नाही, म्हणजे मध्ये 2-3 जिल्हे मग त्या नद्या आहे. तर डच जर का 3 लावला आपण तर आपला हा प्रश्न सुटतो. समजलं ना. बस एवढं बेसिक असतं राज्यसेवेची पुरी. आणि ज्याला हे जमलं का त्याला 125 मार्क, 140 मार्क, इव्हन काही मुलं 22च्या राज्यसेवा प्रीला किंवा 25च्या प्रीला 150 मार्कापर्यंत सुद्धा पोहोचलेले. आता आमचे जे जवळचे मित्र आहेत त्यांना तेवढे मार्क आहे हे मी तुम्हाला ठामपणे सांगू शकतो. त्यांचं काय आहे, कमी नॉलेजमध्ये ते जास्त MCQ सॉल्व्ह करायची त्यांनी टेक्निक असते, हे तुम्ही इथं लक्षात घ्या. 2011च्या जनगणनेनुसार कोणत्या केंद्रशासित प्रदेशामध्ये अनुसूचित जमाती, म्हणजे इथं SC का ST एकदा लिहून घ्यायचं, हे ST बद्दल विचारलेलं आहे. लोकसंख्येची टक्केवारी सर्वाधिक आहे, टक्केवारी विचारलेली आहे, टक्केवारीला इथं गोल झाला पाहिजे. आता चंदीगड आणि दिल्ली हे मुख्यत्वे शहरी राज्य आहे, आणि त्याची डेन्सिटी किंवा त्याची लोकसंख्या फार मोठी असल्यामुळं किंवा डेन्सिटी फार जास्त असल्यामुळं, आणि ST हे मुख्यत्वे जंगलाच्या किंवा जंगलाच्या आसपास राहणारे जमात असल्यामुळं चंदीगड आणि दिल्ली उत्तर येणार नाही. आता लक्षद्वीप हे छोटं राज्य आहे, काय म्हणतात भारताच्या मुख्य भूमीपासून ते विलग झालेलं आहे. त्यानुसार लक्षद्वीप आणि दादरानगर हवेली, तर दादरानगर हवेली आपले महाराष्ट्र आणि गुजरातच्या मध्येच आहे. तर लक्षद्वीप याचं उत्तर आहे. लक्षद्वीप छोटं राज्य आहे, मला वाटतं त्याची 64,000 काहीतरी लोकसंख्या असेल लक्षद्वीपची. मुख्यत्वे मुस्लिम लोकसंख्येचं प्रमाण आहे, आणि त्याच्यापैकी मुख्यत्वे तिथे ST लोकसंख्येचं प्रमाण आहे. तर हे इथं आपल्याला बेसिक माहिती पाहिजे. दादरानगर हवेलीसुद्धा आता बऱ्यापैकी शहरी राज्य म्हणून ओळखले जातं, आणि ST हे मुख्यत्वे ग्रामीण भागातच त्यांचा निवास असतो, हे इथं विद्यार्थी मित्रांनी लक्षात घ्यायचं. 2011च्या जनगणनेनुसार राजस्थान राज्याचा साक्षरता दर सर्वात कमी डॅशित का होता, बरोबर. आता राजस्थान विचारलेलं आहे. आता बिहारचा आपल्याला पाठ पाहिजे, कारण की लोकसंख्येचं काय करायचं, जे भरपूर डाटा असतो ना, सेक्स रेशो किंवा घनता भिंता, पहिले 2 आणि शेवटचे 2 पाठ करायचे, कमी जास्त वगैरे, बस एवढेच पाठ करायचे. आपण ते 5-5 लिहितो मस्त, त्याला 2-4 रंगाच्या पेननं हायलाईट बिलाईट करून ठेवतो, आकडेवारी इतकी भरमसाठ करतो की ते पहिले 2 पण पाठ होत नाही. आपले बेसिक काय, तुम्ही 2च लिहा, तुमचे 2 पाठ होणार, पहिले 2 शेवटचे 2, आणि महाराष्ट्राचा नंबर कुठे आहे. आणि अजून जर का तुमचा फारच अभ्यास करायची इच्छा असेल तर महाराष्ट्राच्या वरती कोण आहे, महाराष्ट्राच्या खाली कोण आहे, बस एवढंच करा. तुम्हाला एकदा एवढं समजलं ना, बस तुमचं लोकसंख्या सुटून जाते. आता दक्षिणेकडचे राज्य काय म्हणतात, त्यांचे सोशल इंडिकेटर चांगले असतात. थोडे उत्तर भाषिक, जो हिंदी भाषिक पट्टा आहे उत्तर भारतात, तो त्यांचं तेवढं सोशल इंडिकेटर्स किंवा त्यांचे ते इंडिकेटर्स चांगले नसतात. एवढं तुम्हाला बेसिक अंडरस्टँड पाहिजे की हिमाचल प्रदेश महाराष्ट्र हे जवळपास आहे, कर्नाटक महाराष्ट्र किंवा गुजरात महाराष्ट्र, म्हणजे यांचे जे आकडेवारी डाटा हे 2-3 राज्य जवळपास असतं आकडेवारीमध्ये. ते हिमाचल पुढं असतं, गुजरात आपल्या मागं असतं. एवढं 2-3 गोष्टी तुम्हाला एकदा समजल्या ना, ॲनालिसिस PYQ बघून लोकसंख्येचा प्रश्न तुमचा नेहमी बरोबर येणार, एवढं मी तुम्हाला खात्रीने सांगू शकतो. आता याच्यामध्ये काय विचारलेलं सर्वात कमी, तर त्यांनी 4 पर्याय दिले याच्यामध्ये, बरं. आकडेवारी भरमसाठी तर बिहारचा सर्वात कमी आहे, तो आपल्याला पाठ असतो, ते बिहारचा 61.8 आहे, तो येणार नाही. आणि इथं ऑप्शनमध्ये 55 आहे, जे 61पेक्षा कमी ते सुद्धा येणार नाही. त्याचं कारण सांगतो, बिहारपेक्षा कमी कसं केलं, बिहारचा तर ऑलरेडी कमी आहे. दुसरी गोष्ट, आता 66 किंवा 65 हा प्रश्न आला आपला 50-50 मध्ये, तुम्ही कॉल घ्या की तुम्हाला 66 मारायचं का 65 मारायचं. पण आपल्या बेसिक आणि मिनिमम नॉलेजनं आपले 2 प्रश्न मायनस होता, जिथं प्रश्न बरोबरीची काय म्हणतात शक्यता 25% असते की तिथं 50% होती. मॅक्सिमम प्रोबॅबिलिटीमध्ये आपण इथं खेळतो. 21 नंबरचं, खालीलपैकी कोणती विधान चुकीचे, चुकीच्याला गोल झाला पाहिजे.
आता हा सुद्धा PYQ. भारताच्या मुख्य भूमीचे उत्तरेकडील टोक लडाखमधील दबदारे. ओके ठीक आहे, माहीत असेल नसेल मला. भारताच्या मुख्य भूमीचे दक्षिणेकडील टोक तामिळनाडूमधील कन्याकुमारी. चल ठीक आहे, हे माहिती आहे की नाही. मुख्य भूमीचे पूर्वेकडील टोक आसाममधील किबुतुई. बरं ठीक आहे. आता हा प्रश्न सोपा आहे, म्हणजे मला ते वाचताना कळलं, पण तुम्हाला सांगतो पेपरमधलं लॉजिक काय होतं. तिसरंही कळत नाही आपल्याला. चौथं, मुख्य भूमीचे पश्चिमेकडील टोक गुजरातमधील गुहारमोत आहे. ओके ठीक आहे. चारी पण हे वाचता येणार, काहीच चुकीचं नाही याच्यामध्ये, नेमकं समजतच नाही. डबल खालून 4 3 2 1 असं वाचा. मुख्य भूमीचे पूर्वेकडील टोक आसाममधील किबुतुई. त्याची पूर्वेकडील टोक आहे का, हे जागा राहायचा प्रश्न आहे. अरुणाचल प्रदेश, अरुण म्हणजे सूर्य, आणि सूर्य येणारा प्रदेश अशी त्याची शब्दाची फोड आहे, म्हणून ते अरुणाचल प्रदेश ते नाव तसं त्याचं निर्माण झालेलं आहे. तर पूर्वेकडचं राज्य आसाम नाही तर अरुणाचल प्रदेश आहे. 3 नंबरचं गेलं, 3 नंबरचं उत्तर मारा. पेपरमध्ये असंच होतं, पहिले वाचताना नाही कळत, डबल 4 3 2 1 वाचा, आणि PYQ डबल काय विचारलेलं आहे, चुकीचं विचारलेलं आहे. असाच प्रश्न सोडवायचा हा, 100% बरोबर येणार. आता हा PYQ, जून ते सप्टेंबर महाराष्ट्रात मोसमी वारे डॅश डॅश वाहतात. आता नैऋत्य याच्यामध्ये बेसिक आहे. फक्त काय करायचं, नाही समजणं नैऋत्य, आग्नेय, वायव्य, ईशान्य असं नकाशा काढून घ्यायचा किंवा असं बाण काढून घ्यायचा. वरती उत्तर दिशा असते, खाली दक्षिण दिशा, उजव्या हाताला पूर्व असते, आणि इकडे डाव्या हाताला पश्चिम असते. बरोबर. तर याच्यामध्ये जर का ईशान्य नैऋत्य तरी नाही समजलं ना, तर इकडची ही जी दिशा आहे आपली, जी सिंधुदुर्ग मुंबईकडून जो पाऊस येतो आपल्याकडं, तर ती ही दिशा असते. दक्षिण आणि पश्चिम म्हणजे काय, साऊथ वेस्ट. मराठीत नाही समजलं, इंग्लिशमध्ये मारा. आता नवीन पॅटर्नमध्ये राज्यसेवेच्या भरपूर मुलं UPSCचे 1-2 आयटम 1-2 मेन्स देऊन आलेले, तर त्यांना नैऋत्य आग्नेय थोडं प्रॉब्लेम होतं समजायला. आमचे मित्र आहेत त्यांच्यासोबत चर्चा करून आम्हाला समजलं. तर तुम्ही इंग्लिशमध्ये बघा. आणि आपले जे मराठी कार्यकर्ते आहेत, आपले जिल्हा परिषद चौकोनी वर्गातच ते लिहिलेलं असायचं, नैऋत्य वायव्य, त्यांना तर समजलंच पाहिजे ते. आणि वेळ आहे 1 मिनिट जाऊ द्या, एकदम सोपा प्रश्न आहे, म्हणजे बेसिकमधला बेसिक प्रश्न आहे, पण आकृती काढल्याशिवाय जाऊ नका. नाही तर काय होतं ते हा नैऋत्य नैऋत्य आग्नेय, आपण हे आग्नेय मारतो, तर ते नैऋत्य मारणं इथं विद्यार्थी मित्रांनी अपेक्षित आहे. आता तपांबराचे तापमान सामान्यतः वाढत्या उंचीबरोबर कमी होते. इथं कमीला गोल झाला पाहिजे आणि तपांबराला झाला पाहिजे. तपांबर हे सूर्याकडून लघु तरंगाच्या स्वरूपात येणाऱ्या सौर प्रारणाच्या शोषण्याने नव्हे, तर पृथ्वीच्या पृष्ठभागावर होणाऱ्या उष्णतेच्या वहनाने तापवले जाते. ओके ठीक आहे, समजला ते ठीक आहे. आणि याच्यामध्ये बेसिक आहे की ते आता हिवाळ्यामध्ये जेव्हा ढग येतात बा, किंवा सॉरी उन्हाळ्यामध्ये किंवा पावसाळ्यामध्ये जेव्हा ढग येतात ना, संध्याकाळी जेव्हा ढग येतात तेव्हा खूप माणसाला हे होते बघा, गरमी होती. तर त्याच्या गरमीवर व्हायचं कारणच काय, की जे आपल्या लघु किंवा दीर्घ लहरी ज्या खालून जातात काय, त्या अवकाशात जात नसतात, ते आपल्या वातावरणातच आणि त्यात खालच्या वातावरणात राहतात, त्याच्यामुळे माणसाला गरमी होती. हा प्रश्न एक बेसिक आणि सोपा आहे. याचं उत्तर आणि याचं काय म्हणता, 1 नंबरचं उत्तर दोन्ही बरोबर आहे. दुसरे विधान पहिल्या विधानाचे योग्य स्पष्टीकरण आहे. आता 24 नंबरचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या खडकांचा प्रकार रासायनिक प्रक्रियेद्वारे निर्मित जलजन्य खडक आहे. ओके, जिप्सम हे आता रासायनिक केमिकल, याचं उत्तर बेसिक आहे. नाही तर दुसरी गोष्ट तुम्हाला हे पंकाश्म वगैरे याच्यामध्ये आश्म आहे, आश्म म्हणजे दगड, हे असं काहीतरी लॉजिक लावून याचं उत्तर आलं पाहिजे. आणि जिप्सम आणि रासायनिक आणि जलजन्य हे बेसिक प्रश्न आहे. आता खालीलपैकी कोणती विधान अचूक नाहीत. आपण अचूकपर्यंत वाचतो, नाहीत पर्यंत पण वाचा. अचूक नाहीत म्हणजे चूक आहे, इंग्लिश कीवर्ड बघायचा काय, नॉट करेक्ट, आणि चूक लिहून घ्यायचं. मी माझ्या पेपर तुम्हाला दाखवेल, मी असंच माझा पेपर राहायचा, इंग्रजी कीवर्ड मी गोल करायचं किंवा सोपं लिहायचं. अचूक नाहीत नाही म्हणायचं, चूक म्हणायचं त्याला. विषुववृत्ताच्या उत्तर व दक्षिणेकडे 30 डिग्री अक्षवृत्तीय प्रदेशात उष्णकटिबंधीय आवर्ती निर्माण होतात. ठीक आहे, उष्णकटिबंधीय आवर्ताचा व्यास 300 ते 1500 किलोमीटर त्यापेक्षा अधिक असू शकतो. ठीक आहे, उष्णकटिबंधीय आवर्ती वाऱ्याचा वेग दर ताशी 50 ते 60 किलोमीटर त्यापेक्षा अधिक असू शकतो. उष्णकटिबंध आवर्त उत्तर गोलार्धात घड्याळाच्या काट्यांच्या दिशेने वाहतात. आता हे बेसिक आहे 4 नंबरचं, ते काट्याच्या विरुद्ध दिशेने वाहतात. आपण पहिले हेच वाचतो आवर्तामध्ये पुस्तकामध्ये, त्यानुसार कोणतं चुकीचे म्हटलेलं आहे ना, तर ड आणि ब आणि ड, 1 नंबरचा 2 नंबरचा ऑप्शन गेला. आता ब नंबरचा ऑप्शन आहे ना, थोडा कन्फ्युजन दिला आहे किंवा ग्रे शेडमध्ये म्हणून. उष्णकटिबंधीय आवर्ताचा व्यास 300 ते 1500 किलोमीटर त्यापेक्षा अधिक असू शकतो. आता हे बरोबर आहे, पण त्यापेक्षा अधिक असू शकतो याच्यावर डिबेट आहे. तुम्हाला माहीत नाही ना, रेंज माहीत पाहिजे त्याला घेऊन चालायचं. तर याचं उत्तर हे म्हणजे हे बरोबर करणं अपेक्षित आहे, उत्तर तुम्ही 3 लिहिणं अपेक्षित आहे. बरोबर, पण आयोगानं उत्तर काय दिलं आहे, त्याचं 4 उत्तर दिले आयोगानं की ब सुद्धा चुकीचं आहे म्हणून. पण मी असतो तर मी 3 नंबर मारला असतं, माझा प्रश्न जरी चुकला असता तरी नो प्रॉब्लेम आहे मला. कारण की एक तुम्हाला नॉर्मल रेंज माहीत असणे. आता ज्याचा जॉग्राफी ऑप्शनल आहे तो जास्त डोकं लावल, तो याला जास्त काय म्हणतात विशेष विचार करायचा प्रयत्न करत. पण तुम्हाला वैयक्तिक सांगतो,
MPSC ही सामान्य तज्ज्ञाची परीक्षा आहे, ही विशेष तज्ज्ञाची परीक्षा नाही आहे. आणि त्याचा जो विषय चांगला असतो का त्याच विषयात प्रश्न चुकायची शक्यता असते बरं का. जिओग्राफी ऑप्शनला तर हा प्रश्न बरोबर येईल, पण तो बाकीच्या याच्यामध्ये दुसरं डोकं लावून प्रश्न चुकवू शकतो. तर आपलं एक सामान्य माइंडसेट पाहिजे आणि पूर्व परीक्षा क्वालिफाईंग असते, त्यानुसार या प्रश्नाला असं डोकं लावायचं. पुढच्या वेळेस असं विचार नाही करायचं की आयोगानं मागच्या शेतात चुकवलं होतं मग यावेळेस चुकवलं असेल. सामान्य तुम्हाला रेंज माहिती, तुम्ही नाही ही आकडेवारी वाचलेली ना पुस्तकात, बस तेवढं त्याला बरोबर करायचं. याला चुकीचं नसतं करायचं कधी. खालीलपैकी कोणत्या नद्या सिंधू नदीच्या उपनद्या आहेत? आता याच्यामध्ये हा सुद्धा PYQ आहे. आता आपल्याला एवढं माहीत असतं सिंधू नदी कुठं आहे, तिकडे काश्मीरच्या साईडला आहे. आणि ऑप्शनमध्ये 2 ठिकाणी कोसी नदी दिसते मला. कोसी बिहारचे दुःखाश्रू आहे. कोसीचा आणि त्या सिंधूचा काही संबंध नाही. तर अ नंबरचं ऑप्शन गेलं, ब नंबरचं गेलं, अ गेलं, ब गेलं, अ गेलं, ब गेलं. आलं का उत्तर? एवढ्या नद्या नसेल तुम्हाला पाठ काहीच प्रॉब्लेम नाही ना. कोसी PYQ आहे, बिहारचे दुःखाश्रू बघून घ्यायचं. PYQ आता हा पण 27. यादी आणि यादी 2 म्हणजे घटक राज्य आणि लिंग गुणोत्तर यांच्या जोड्या लावायच्या. तर 1 नंबरचं काय आहे, केरळ. केरळचा 100 वेळेस PYQ आलेला आहे 1084. बस अचं किती आहे, 3. आलं का उत्तर? सोपं आहे की नाही? लोकसंख्या काय करा, पहिले 2 किंवा पहिले 3 पाठ करा, बस त्याच्यावरती काही करू नका. आता हा प्रश्न फार सोपा आहे, याच्यामध्ये वेळ घालायचा नाही आणि PYQ असल्यामुळे ते बरोबर झालं पाहिजे. भारतीय द्वीपकल्पाच्या सीमेवरील बंगालचा उपसागर अरबी समुद्रात खालीलपैकी कोणत्या कारणाने वादळाची निर्मिती होते? तर वादळाची निर्मिती होताना तुम्हाला एवढं माहीत पाहिजे, तापमान आणि दाब इथे सगळीकडे दिलेले आहे, ते इन्व्हर्स प्रपोर्शनमध्ये असतं. बरं, जरी तुम्हाला हे नाही कळलं तर एवढं लक्षात ठेवायचं कधी पण, मोस्ट ऑफ द टाइम्स विज्ञानमध्ये भूगोलामध्ये एक गोष्ट वाढली ना तर दुसरी गोष्ट कमी होणार आहे, किंवा दुसरी कमी झाली तर पहिली गोष्ट वाढणार आहे. एवढं तुम्हाला माहीत पाहिजे. तापमान व हवेचा दाब वाढल्याने किंवा कमी झाल्याने हा ऑप्शन गेला, हा ऑप्शन गेला. आता वादळाची निर्मिती किंवा ते हवेचा दाब वगैरे भूगोलमधले बेसिक कन्सेप्ट आहे, तरी नसेल माहिती ना, तुम्ही 1 मध्ये 2 मध्ये रिस्क घ्या आणि 2 नंबरचं बेसिक ऑप्शन आहे. फक्त 3 नंबर आणि 4 नंबर कोणी मारू नका, तेवढं उपकार करा आपल्यावर, कारण की हा फार म्हणजे बेसिक प्रश्न आहे. हे विद्यार्थी मित्रांनी लक्षात घ्या. कळसुबाई, आता हा PYQ सर्वोच्च शिखर सह्याद्री, याला डोकं लावायची गरज नाही. हा सुद्धा आता काय म्हणतात 30 नंबरचा सुद्धा PYQ. आणि मी PYQ म्हणतोय ना, तर जाणीवपूर्वक पुस्तक पाहून आणि त्याच्यामध्ये हा प्रश्न शोधूनच PYQ म्हणतोय. उगा मनात आलं म्हणून PYQ म्हणत नाही. किंवा कोणत्या तरी एक्झामला MPSCच्याच बरं का, बाकीच्या सरळ सेवेला किंवा UPSC नाही, MPSCच्याच कोणत्या तरी एक्झामला PYQ म्हणून इथं PYQ मी इथं लिहूनच आणलेलं आहे. आणि असं काय म्हणतात मोगम सांगत नाही. तर विद्यार्थी मित्रांनी सुद्धा तेवढे डिटेलपणे ॲग्री, फॉरेस्ट, कंबाईन, गट ब, गट क, राज्यसेवा किंवा अजून नवीन एखादी एक्झामचे डिपार्टमेंटल वगैरे त्याची MPSCची PYQ काढून बघणे महत्त्वाचे. त्याच्यामध्ये कुठं PYQ आलेलेच आहे आणि काही PYQ वारंवार रिपीट झालेले. त्यानुसार PYQ जर का तुमची बरोबर आले तर ह्या पेपरमध्ये माझ्या हिशोबाने 50, 60, 70 PYQ असेल. तेवढं जरी तुम्हाला मार्क पडले नाही तरी तुम्ही पास होता. तर ते PYQला महत्त्व देणं महत्त्वाचं आहे. आता गर्ता आणि महासागर विचारलेले, तर 1 नंबरचं काय, जावा गर्ता. आपल्या महासागरातील आपल्याला माहीतच पाहिजे. कचं एक बस सुटला प्रश्न. आयोगाला हेच अपेक्षित असतं. आयोगाला हे प्युटोरिको युरेशियन गर्ता हे माहीत असणं अपेक्षित नाही तुमचं. हे आयोगाचा एक सामान्य उद्देश असतो ना. आयोग प्रश्नच असा टाकतो ना, प्युटोरिको किंवा हे नवीन पोरगा घाबरला पाहिजे, त्याला स्पर्धेतून बाहेर काढत असतं आयोगाला. जे क्वालिटीवाले कार्यकर्ते त्यांनाच प्रशासनामध्ये आयोगाला संधी द्यायची असते. नवीन हौशा गौशा नवच्याचं काम नसतं इथं. आता हा प्रश्न एक चांगला 31 नंबरचा. प्रदूषके आणि प्रदूषकांचे परिणाम दिलेले. पाण्यातील फॉस्फेट खते, हवेतील मिथेन, पाण्यातील कृत्रिम अपमार्जके, हवेतील नायट्रोजन. इकडे काय, पाण्यातील जैव रासायनिक ऑक्सिजनची पातळी वाढते, आम्ल पर्जन्य, जागतिक तापमान वाढ, अन्नरितेक आणि सुपोषण. म्हणजे अन्नरितेकला सुपोषण म्हणतात, त्याला युट्रोफिकेशन म्हणतात. नाही मराठी समजलं इंग्लिशमध्ये बघून घ्यायचं. बरोबर आहे. आता आम्ल पर्जन्य कुठं असणार आहे, पर्जन्य वरतून येतो, तर तो पाण्यात नसणार आहे. बरोबर. तर पाण्यातील, आता याच्यामध्ये सगळं सोपा ऑप्शन मायनस ना प्रश्न आहे. पाणी पाणी आणि हे हवेमधून येतं. तर जिथं 2 नंबर आहे का, इथं 2 नंबर एकदा हायलाईट करून घ्यायचं सगळीकडं. तर ते ए आणि सीच्या जागी 2 नंबर येणार नाही. इथं हा ऑप्शन येत नाही. सीच्या जागी कुठे 2 नंबर, हा ऑप्शन येत नाही. आता राहिले कोणते आपले 2 नंबरचा आणि 3 नंबरचा ऑप्शन. आता सुपोषण कुठं होणार आहे, हवेत तर पोषण होत नसतं, ते पाण्यामध्ये होणार आहे. तर डच्या ठिकाणी जिथं ड आहे ना, हे पाहता इथं बघू आपण, जिथं 4 नंबर आहे ना, तर ते कुठं बी आणि डीच्या जागी 4 नंबर येणार नाही. हे बघ डीच्या जागी गेला नाही, त्याच्यानुसार हा ऑप्शन गेला. राहिले आपले 2 ऑप्शन. आता पाणी आहे ना, तर पाणी इथं पाणी पाणी जोडून घ्यायचं, पाणी का हवा. बरोबर. तर ब आणि ड येणार नाही अच्या ठिकाणी. हे पहा इथं ब आणि ड म्हणजे ते येणार नाही तसं. हे 2 नंबरचं ऑप्शन येतं. थोडं डोकं लावा, नसेल समजलं तर परत परत मागं घेऊन बघा.
प्रश्न बरोबर आला पाहिजे. आणि तरी नाही समजत तुम्ही 1-5 मिनटं व्हिडिओ स्टॉप करून त्याच्यावर विचार करा, 100% प्रश्न बरोबर येणार. आणि पर्यावरणाचे प्रश्न सोपे राहतात. आता 32 नंबरचा प्रश्न, भारतातील सरपटणारे प्राणी उभयचर प्राण्यांच्या अत्यंत धोक्यात असलेली प्रजाती म्हणून खालीलपैकी कोणता प्राणी घोषित केलेला नाही? घरियाल आपल्या वाचण्यात असतो, त्यानुसार घरियाल घोषित केलेलं आहे, त्याला कट करायचं. बाकीच्या 3 मध्ये काय करा, तुम्ही ब्लाइंड गेस करा किंवा ऑप्शन गेस करा. प्रश्नाला शक्यतो स्किप नका करू. काही ना काही तुमचं एक ऑप्शन माहिती झालं ना तर 33% मध्ये तुम्ही रिस्क घ्या 1/3 मध्ये. 100% प्रश्न बरोबर येईल किंवा चुकेल, तो राहिला नंतरचा विषय. पण तुम्ही इथं ऑप्शन घेणं महत्त्वाचं आहे. आणि आपले MCQ मध्ये पास व्हायला 100 पैकी 100 अटेम्प्ट केले तर उत्तमच आहे. किंवा 90 ते 95 प्लस तुमचा अटेम्प्ट पाहिजे, कारण कट ऑफ वाढतोय. तर वाढत्या कट ऑफनुसार आपण त्याला कुठेतरी जुळायला तुमचा अटेम्प्ट वाढला पाहिजे असं मला वाटतं. त्यानुसार तुम्ही असे प्रश्न स्किप न करता त्याला काहीतरी तुम्ही तुक्का लावून मारा. आता जीवशास्त्रज्ञांनी जैवविविधतेला धोका निर्माण करणाऱ्या घटकांबाबत पुढीलपैकी कोणता संक्षिप्त शब्दप्रयोग केलेला आहे? आता हा बेसिक प्रश्न आहे. आता आमच्या मित्रांचं म्हणणं की थोडा ॲडव्हान्स प्रश्न आहे, पण माझ्या हिशोबाने म्हणजे मी जो अभ्यास केला आहे मागच्या वर्षी त्यानुसार हा माझ्यासाठी बेसिक प्रश्न आहे. EI हे म्हणजे एन्व्हायरमेंट इम्पॅक्टमेंट असेसमेंट असा काहीतरी शब्द आहे. 1994ची काही त्याची स्थापना किंवा त्याचं वर्ष येते. आयुष्य संस्था आहे. 1 नंबरचं गेलं, 2 नंबरचं गेलं, राहील 3 नंबर आणि 4 नंबरमध्ये आपण एक बेसिक अभ्यास करताना. आणि आता आपले डिस्क्रिप्टिव्हचे विद्यार्थी आता हा पेपर बघणार आहे की ते 2026ची एक्झाम टार्गेट करताय, तर त्यांना थोडं मेन्सचा अभ्यास नेक्स्ट लेवलला करावं लागतो. हिप्पो हा शब्द बेसिक असतो त्यांच्यासाठी, त्यानुसार हिप्पो हे त्यांनी बघितलं, उत्तर टिक केलं पाहिजे. आता हा PYQ 34 नंबरचा, खालीलपैकी कोणता पुनर्नवीकरणीय ऊर्जा संसाधनाचे उदाहरण आहे? दगडी कोळसा, खनिज तेल, पेट्रोलियम, नैसर्गिक वायू आणि भूऔष्णिक ऊर्जा. तर पुनर्नवीकरण म्हटलेलं आहे ना, इंग्लिशमध्ये बघून घ्यायचं रिन्युएबल. 1 नंबरचं ऑप्शन गेलं. खनिज तेल पेट्रोलियम पण नाही आहे. आता काय आहे इथं, नैसर्गिक वायू आणि भूऔष्णिक ऊर्जा आहे. तिथं नॅचरल नैसर्गिक आहे का, ते वाचायला आणि ऐकायला आणि पाहायला फार छान वाटतं. पण तुलनात्मक नैसर्गिक वायूसुद्धा कधी कधी संपणार आहे, हे विद्यार्थी मित्रांनी लक्षात घेतलं पाहिजे. त्याच्यासाठीच मर्यादित आहे. पण ते जर का आपली जी भूऔष्णिक ऊर्जा आहे ही कधीच संपणार नाही. आणि पृथ्वीच्या पोटामध्ये जो प्रचंड लावा तापतोय त्याची ही त्याच्या आसपासची किंवा त्याची ऊर्जा असते, त्यानुसार आपण हे इथं 4 नंबरचं उत्तर इथं टिक केलं पाहिजे. आता 35 नंबरचं बेसिक प्रश्न आहे. प्रश्न मोठा आहे, तुम्ही वाचून घ्या वाटलं स्टॉप करून, आपण थोडं पटापटा घेऊ. पर्यावरणाचा प्रश्न आहे ना, पर्यावरण विषयात प्रश्न आहे ना, पर्यावरण मंत्रालय ठीक करा. इथं फक्त गृह मंत्रालय करू नका, कारण की गृह मंत्रालय फार मोठं आहे, त्याच्यामध्ये फार मोठे विभाग आहे किंवा फार म्हणजे गृह मंत्रालय सगळ्यात जास्त महत्त्वाचं असतं असं लॉजिक इथं लावायचं नाही. पर्यावरणाचा प्रश्न आहे, पर्यावरण मंत्रालय मारून द्यायचं. प्रश्न बेसिक वाचून घ्यायचा. आता 36 नंबरचा प्रश्न आहे. हा इथं माझ्या माहितीप्रमाणे इथं दोन्ही पण बरोबर आहे, पण आयोगाने इथं दोन्ही पण चूक दिलेले आहे. तर हा प्रश्न थोडा संदिग्ध कॅटेगरीमध्ये मोडेल आणि हा चुकायलाच पाहिजे मग तुमचा, कारण की आयोगाने दोन्ही चूक दिलं म्हणून मी पुढच्या 6 प्रश्नाचं दोन्ही चूक मारणं अपेक्षित नाही. पुढच्या वेळेस जरी प्रश्न आला तरी मी पुढच्या 6 आणि दोन्ही बरोबर लिहिल्याचं हे तर विद्यार्थ्यांनी लक्षात घ्या. फक्त याच्यामध्ये तुम्हाला सांगतो आयोग चुकवतो काय, या योजनेमध्ये 3 रुपये तांदूळ आहे ना, 1 रुपये किलो भरड धान्य, 2 रुपये किलो गहू असेल पुढे इकडं. बस हे तांदूळ बरोबर राहतं, या दोघांमध्ये एक्सचेंज करत आयोग. 2 रुपये किलो भरड धान्य आणि 1 रुपये किलो गहू. त्याची ट्रिक कशी लक्षात ठेवायची, आता हे फार सोपं आहे, ते ट्रिक सांगायची गरज नाही तरी सांगतो. 3 अक्षरी तांदूळ आहे ना मग 3 रुपये, 2 अक्षरी गहू आहे ना म्हणून 2 रुपये. बस एवढं लक्षात ठेवा. हा प्रश्न तुमचं बरोबर येणार. आणि त्यांची ती सप्टेंबर आणि जुलै 2013ची तारीख एकदा बघून घ्या. 50% शहरी लोकसंख्या ग्रामीण वरती दिले ते एकदा तुम्ही ते बघून घ्या. 37 नंबरचं पण PYQ, शाश्वत विकास संकल्पना मध्ये सादर केलेल्या जागतिक संवर्धन धोरणात प्रथम प्रचलित झाली. PYQ आहे 1980 उत्तर आहे. 2020 मध्ये झालेल्या जाहीर करण्यात आलेल्या शाश्वत विकास लक्ष्य निर्देशांकात भारताचे स्थान कोणत्या स्थानावर आहे? आता हा थोडा लॉजिक अप्रोचचा प्रश्न आहे. तुम्हाला फिक्स माहीत असेल तर तुमचं कौतुक आहे. 2020चा प्रश्न 2500 करंटमध्ये आला, त्यानुसार तुम्हाला माहीत नसेल तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. यावरचीच तुम्हाला माहिती आहे का डाटा किती नंबरचा आहे? तर 99 नंबरचा आहे. ओके ठीक आहे, 100च्या आसपास आहे. 17 आणि 40 येणार नाही, कारण की 5 वर्षामध्ये एवढी सुधारणा होणार नाही की 100वरून 17 किंवा 40 वर जाईल. आता राहिलं काय, 117 आणि 125. गव्हर्नमेंटच्या विरोधात जास्त बोलायचं नाही, किंवा गव्हर्नमेंटच्या विरोधात आयोग कधी पेपर काढत नसतं, किंवा गव्हर्नमेंटची जिथे निगेटिव्ह बाजू दाखवली जाईल, म्हणजे कोणते गव्हर्नमेंट असो, भाजप असो काँग्रेसचा असो, तर त्यांची निगेटिव्ह बाजू कधी दाखवायचा प्रयत्न होत नसतो, त्यांची पॉझिटिव्ह बाजूच दाखवतो. तर 117 आणि 125 मध्ये 117 चांगला नंबर आहे, तर त्याचं 117 उत्तर आहे. बस असं याला लॉजिक लावायचं. पुढच्याच कसा पण प्रश्न आला त्याचं उत्तर दुसरं जरी असेल तरी हेच लॉजिक लावायचं. 17-40 येत नाही, 125 117 मध्ये 117 मोस्ट पॉझिटिव्ह नंबर आहे, हे इथं विद्यार्थी मित्रांनी लक्षात घ्यायचं. फक्त उत्पन्नात होणारी वाढ म्हणजे आर्थिक वृद्धी, हे विधान कोणी केले? एडिसन, किंडल बर्जर, गोरवाल आणि शुम्पेटर.
माहीत नसेल तर पहिरं मारा. किंवा दुसरं लॉजिक असं होतं 2400 पेपरमध्ये 2 वेळेस पंडित नेहरूंचं नाव होतं. पंडित नेहरू म्हणजे पंडित मोतीलाल नेहरू यांचं. तर दोन्ही वेळेस ते उत्तर होतं. किंवा विराट कोहलीचं एक ऑप्शन होतं. नाही समजलं सोडून द्या. नाही तर मी काय केलं असतं मी तुम्हाला सांगतो. तुम्ही तुमच्या रिक्सवर ठरवा करायचं की नाही करायचं. किंडलबर्ग जर 2 ठिकाणी तर किंडलबर्ग जर दोन्ही ठिकाणी मारा. नाही तर दोन्ही ठिकाणी पहिलं मारा. एक ठिकाणी तुमचा प्रश्न बरोबर येणार, एक ठिकाणी चुकणार. बस दॅट्स इट. 40 नंबरचा. भारतीय अर्थव्यवस्थेत खालील विधाने विचारात घेऊन योग्य पर्याय निवडा. जागतिकीकरणानंतर भारतीय अर्थव्यवस्थेतील बदल लक्षात घेता ट्रिकल डाऊन थिअरी भारतीय अर्थव्यवस्थेला तंतोतंत लागू होती. ठीक आहे. जागतिकीकरणानंतर विशेषतः 2005 पासून भारताने गाठलेल्या उच्च विकास दर ट्रिकल डाऊन थिअरीवर प्रश्नचिन्ह होतं. दोन्ही विरोधी विधाने परत वाचायचं. तंतोतंत लागू झाली असती तर प्रश्नचिन्ह उपस्थित नसता झाला. शक्यतो पहिले विधान बरोबर असण्याची टेंडन्सी जास्त असते आणि ते प्रश्नचिन्ह उपस्थित झाला म्हणूनच इथं प्रश्न आला नाही. सगळं जर का चांगलं असतं गुलाबी मस्त तर मग काही प्रश्न नसता आले इथं. त्याच्यानुसार का उत्तर काय तंतोतंत लागू झाली ती नाही झाली म्हणूनच, सॉरी माझं काही सांगण्यात चुकलं असेल तर माफी मागतो. पण तंतोतंत लागू नाही झाले म्हणूनच प्रश्नचिन्ह त्याच्यावर उपस्थित आलेलं आहे. तर हे इथं विधान लक्षात ठेवायचं. इथं बरोबर. इथं फक्त दोन्ही बरोबर नाही मारायचं बरं का. हे विरोधी विधान आहे. मारा मारा काही मॅटर नाही. विकसनशील जगामधील जवळपास 40% लोकसंख्येला 1950-60च्या दशकांमध्ये आर्थिक वृद्धीचा लाभ झालेला नाही. हे विधान कोणाचे म्हणतो इथे किंडलबर्जर मारा किंवा दोन्ही ठिकाणी फर्स्ट मारा. ते तुम्ही ठरवा. फक्त दोन्ही ठिकाणी एकच लॉजिक कंटिन्यू ठेवायचं बरं का. लॉजिक बदलायचं नाही दोन्ही ठिकाणी की इकडे हे मारतो तिकडे ते मारतो. दोन्ही चुकतील बरं का. मग त्यापेक्षा काय एक बरोबर आलं एक चुकलं तरी आपण 0.75 × 2 आपण 1.5-2 मार्कांना आपण प्लसमध्येच राहतो. राष्ट्रीय हवामान विषयक कृती कार्यक्रमांमध्ये खालीलपैकी कोणत्या राष्ट्रीय अभियानाचा समावेश केला नव्हता. हे नव्हता इकडे आहे बरं का. समावेश केला इथं आपल्याला वाटतं इथं प्रश्न संपतो काय, पण इथं प्रश्न न संपता इथं प्रश्न संपतो बरं का. तो हवामान आहे ना सौरतक हवामानामध्ये. ठीक आहे. हॅबिटॅट येतं हवामानामध्ये. जल पण येतं हवामानामध्ये कारण की जलप्रदूषण म्हणून ते हवामानामध्ये येतं. राष्ट्रीय आरोग्य अभियान आहे ना हे चुकीचं ऑप्शन आहे. आणि हे मोस्ट म्हणजे हे हवामान आरोग्यासोबत लिंक नसतं. बाकी हे 3 आहे ना लिंक असतं. आता याचा चौथ्या ऑप्शनचा पण संबंध जोडायचा ठरला ना तर जोडता येतो. माणूस एक्झाममध्ये काही पण नॉनसेन्स विचार होतो माणसाचा. तो माझ्याकडून सुद्धा व्हायचा तसा विचार. पण इथं काय मोस्ट करेक्ट किंवा मोस्ट इनकरेक्ट ऑप्शन आपण इथं बघितलं पाहिजे. 43 नंबरचा. भारताच्या स्वातंत्र्याच्या 7 दशकानंतर अस्तित्वात असलेल्या दारिद्र्याची खालीलपैकी कोणती कारणे आहे किंवा आहेत. दारिद्र्याची कारणे विचारलेले म्हणजे निगेटिव्ह गोष्ट विचारलेली. अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात कृषी क्षेत्रावर अवलंबून. बरोबर आहे. कृषी क्षेत्रामुळे आपलं दारिद्र्याचं कारण आहे. उत्पादन क्षेत्रातील रोजगार संधीची कमतरता म्हणून बेरोजगारी वाढते. विकसित देशांच्या तुलनेत शेती विकासाचा दर अधिक. हे पॉझिटिव्ह विधान आहे आणि हे असं असणं अपेक्षित नाही. दुसरी गोष्ट काय ऑप्शन सोपे. आयोगानं ऑल ऑफ द अबावने दिलं. आयोग म्हणतोय की बाबा राजा रे किंवा राणी रे तुझा प्रश्न हा बरोबर आला पाहिजे. तर हा प्रश्न आपला बरोबर झाला पाहिजे. फक्त जागा राहायची गरज आहे. ऑप्शन सोपे असल्यामुळे तुम्ही जागे नसत तरी सुद्धा तुमचा प्रश्न बरोबरच आला पाहिजे. त्याचं उत्तर आहे अ आणि ब बरोबर. एकात्मिक बालविकास योजना अंतर्गत राबविण्यात येणारे कार्यक्रम कोणते. ICDS जी योजना चालते आपली मला वाटतं 2 ऑक्टोबर 1975 योजना आहे ती. ICDS योजनेबद्दल हा प्रश्न विचारलेला आहे. पूरक पोषण आहार कार्यक्रम. ठीक आहे. आरोग्य तपासणी, कामगार प्रशिक्षण आणि स्त्री पुरुष असमानता. तर असमानता कधी म्हणजे असमानता वाढवा म्हणून शासन कोणती योजना राबवणार नाही. हे बेसिक आणि नॉनसेन्स ऑप्शन आहे. हे तुम्हाला इथं कळलं पाहिजे की स्त्री पुरुष समानता असते तर मग तो ऑप्शन बरोबर असता. ड गेलं आपलं 2 नंबरचा ऑप्शन गेला. आता याच्यामध्ये का आयोगानं उत्तर काय दिलं आहे अ आणि ब दिलं आहे आणि कामगार प्रशिक्षण आहे ना तर कन्फ्यूज करणारा ऑप्शन आहे म्हणून तुम्ही अ ब आणि क लिहिणं अपेक्षित आहे इथं बरोबर. आणि हा प्रश्न तुमचा चुकला तरी नो मॅटर. पण इथं कामगार प्रशिक्षण जर तुम्ही यावेळी डाऊट घेतला तर पुढच्या वर्षी तुम्ही अजून दुसऱ्या एखाद्या सोप्या याच्यावर डाऊट घेणार आहे. त्यानुसार इथं प्रश्न चुकू द्या. नेक्स्ट टाइम आपला तो बरोबर येईल. 2011च्या जनगणनेनुसार 2011 मध्ये देशातील एकूण शहरी लोकसंख्येपैकी 13% लोकसंख्या कोणत्या शहरामध्ये राहते. आपली लोकसंख्येचे पहिले 4-5 शहर तू PYQ पण आणलं एकदा राज्यसेवा परीला आपले पाठ असतात. नाही तर पहिले 3 तरी पाठ पाहिजे. मुंबई, दिल्ली, कोलकाता. मुंबई, कोलकाता आणि दिल्ली. कळलं. बस सोपा प्रश्न. ऑल ऑफ द अबव नाही आहे. ऑल ऑफ द अबव असतं मी चेन्नईचा पण विचार केला असता. पण ऑप्शननुसार उत्तर काढायचं आपल्याला. हे ऑब्जेक्टिव्ह एक्झामची खासियत आहे आणि याच्यानुसार मॅक्सिमम प्रश्न आपले बरोबर येतात. आता हा PYQ भारताची लोकसंख्या जगाच्या लोकसंख्येची वाचून घे तुम्ही 17.5%.
47 नंबरचा पण PYQ आहे. भारताच्या राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000च्या संदर्भात खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? जास्तीत जास्त 2 अपत्ये 2050 नुसार नाही तर ते 2055 नुसार. हा 100 वेळेस PYQ आला आहे. सार्वत्रिक लसीकरण ठीक आहे. अर्भक मृत्यूचे प्रमाण प्रति आजारी 30% पेक्षा खाली आणणं येते. तर अर्भक मृत्यू विचारलं ना तर इंग्लिशमध्ये एकदा बघून घ्यायचं काय विचारले. इन्फंट विचारलेलं आहे, चाइल्ड विचारलेलं आहे का निओनॅटल विचारलेलं आहे. आयोग इथं अर्भक विचारतं आणि इथं चाइल्ड म्हणतं, किंवा इथं बाल विचारतं आणि इथं निओनॅटल म्हणतं. तर इंग्लिश प्रमाण भाषेमधला एकदा प्रश्न बघून घ्यायचा. ते 30% नाही तर ते 30 आहे. 1000 साठी असेल ते. आणि माता मृत्यू दर हा 1 लाखासाठी असतो. 100 पेक्षा कमी पाहिजे स्टँडर्ड आहे. HDचं 70 आहे काहीतरी. ते एकदा बघा तुम्ही. प्रश्न सोपा आहे. ऑप्शन अजून त्यातल्या त्यात सोपं आहे. आणि दुसरं काय आहे की बरोबर विचारले तर केवळ 2 नंबर. क आणि अ तर येतच नाही त्याच्यामध्ये. आणि जर तुम्हाला जरी कळलं की हा 45 वाला येत नाही, 30% नाही जर लक्षात आलं तरी चालतं. आयोगानं ऑप्शन तुमचं बरोबर आणून दिलेलं आहे. आता हा 48 नंबरचा प्रश्न रद्द झालेला आहे. त्याच्यावर अधिक भाष्य न करता आपण लगेच पुढच्या प्रश्नावर जाऊ. लिंगाधारित मानव विकास निर्देशांक हा आरोग्य, शिक्षण, सबलीकरण, श्रम बाजार यांचा संयुक्त निर्देशांक आहे. वरील 4 घटकाचा विचार केल्यास स्त्री पुरुषातील असमानतेमुळे मानव विकासावर प्रतिकूल परिणाम होतो. बरोबर. स्त्री पुरुषाच्या असमानतेमुळे प्रतिकूल परिणाम होणार आहे. आणि दुसरी गोष्ट काय, लिंगाधारित म्हणजे काय, ते GDIचे जे निकष आहेत त्याच्यामध्ये ते थोडा संदिग्ध प्रश्न आहे. ऑल ऑफ द अबाव मारा नाही समजलं तर. तुम्हाला फारच समजलं तर मग त्या हिशोबाने उत्तर मारा. नाही समजलं तर आपलं जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय ऑल ऑफ द अबाव. आता 50 नंबरचा प्रश्न. 26 जून 1975 रोजी 20 कलमी कार्यक्रमाचा मुख्य हेतू कोणता होता? राहणीमानात सुधारणा करणे, दारिद्र्याशील रेषेखालील लोकांना सहाय्य करणे म्हणजे दारिद्र्य निर्मूलन. दोन्ही पॉझिटिव्ह ऑप्शन आहे, दोन्ही बरोबर आहे. आता PYQ करा, PYQ चांगले करा. याचा अर्थ 26 जून 1975ची 20 कलमचे 20 कलम लिहून पाठ नाही करायची. तर ही गोष्ट नाही पाठ केली तरी पण झालं. हे तुम्हाला समजलं पाहिजे की कोणती गोष्ट काय म्हणतात मोस्ट अपेक्षित आहे. 20 कलमामधलं जर का एखादी इथं विचारलं असतं आणि त्याचा कलम नंबर विचारला असता, अवकड विचारला असतं, मग तुम्ही पाठ केलं तर नो मॅटर. पण हे बेसिक प्रश्न आहे. तुम्ही 20 कलम मग 1975चं आहे, मला वाटतं 1984चं आहे, 2006चं काहीतरी परत 20 कलम. तुम्ही किती कलम पाठ करणार आहे माझे? बरं, ते कलमामध्ये पण उपकलम, सबकलम, त्याच्यामध्ये अनुच्छेद, परिच्छेद, अजून भरपूर गोष्टी. तर ते पाठ करणं अपेक्षित नाही येतं विद्यार्थी मित्रांनी. म्हणजे मी असतं तर मी नसतं पाठ केलं, हे मी तुम्हाला निश्चित सांगतो. हे काय ते लिहिलेलं आहे 20 कलम पाठ करू नये. आता सायन्सचे गणित आहे. हे सायन्स कसं थोडं जस्ट ज्याला जमतं त्याला जमतं, ज्याला नाही जमत त्याने काय करतं, सायन्सची PYQ चांगली करायची. तर 51 आणि 52 बघताना आपण डायरेक्ट पुढच्या प्रश्नावर जाऊ. 53 नंबरचा प्रश्न बेसिक आहे, PYQ आहे. खालीलपैकी कोणती भौतिक राशी टकरीच्या दरम्यान अक्षय राहते? म्हणजे फिजिकल क्वालिटी कन्झर्व ड्युरिंग कोलिशन. संवेग मोमेंटम PYQ. 54 नंबरचं बेसिक प्रश्न आहे. खालीलपैकी कोणत्या निरीक्षणाद्वारे विश्व स्थिर नसून ते विस्तरित आहे याला पुष्टी मिळते? दूरवरच्या आकाशगंगामधून येणाऱ्या प्रकाश रंगाचे लाल विस्थापन, निळे विस्थापन, प्रकाश वेगाची स्थिरता का वक्रीभवन. तर लाल रंगाचं काय म्हणतात ते, त्याचे लांब जातो म्हणून सिग्नलमध्ये किंवा अवकाशामध्ये आपल्याला सूर्य मावळताना उगवताना तो लाल दिसतो. लाल रंग बेसिक असतो कोणत्या पण फिजिक्समध्ये वगैरे. तर तो लाल नंबर त्याचं उत्तर आहे, म्हणजे 1 नंबर उत्तर आहे. या प्रक्रियेत न्यूट्रिनो कण डॅश उत्सर्जित करतो. म्हणजे डॅश या प्रक्रियेत न्यूट्रिनो कण उत्सर्जित करतो. याचं उत्तर आहे बीटा आशय. जमलं ठीक आहे, नाही जमलं तरी काही प्रॉब्लेम नाही. तापमान वाढीचा परिणाम वायूच्या मित प्रवाही स्निग्धता व्हिस्कोसिटीवर कसा होतो? व्हिस्कोसिटी वाढते, कमी होते, स्थिर राहते किंवा ऋण होते. तर 4 नंबरचा ऑप्शन ऋण बिन काही नसतं, असं तो नॉनसेन्स ऑप्शन आहे. साधारणतः एक गोष्ट वाढल्यावर दुसरी गोष्ट कमी होईल मोस्ट ऑफ द टाइम्स. कधी उलटं पण होऊ शकतं, पण ते एकदा बघा. पण शक्यतो स्थिर राहणार नाही. आणि चौथा ऑप्शन इलॉजिकली स्थिर म्हणजे हा ऑप्शन गेला. 1 म्हणजे 2 मध्ये रिस्क घ्या. नाही समजलं तर मारा 1 नंबरचं. म्हणजे मी तसं केलं असतं. जर PYQ आहे 57 नंबरचा. जर संरक्षण पेशीमध्ये डॅश घटक जमा झाले तर रंध्र उघडेल. तर पोटॅशियम त्याचं उत्तर आहे. PYQ आहे. हे सायट्रस पॅथोजन, सायट्रस लिंबू कॅन्कर हा रोग कोणत्या प्रकारच्या रोगजनकामुळे होतो? त्याचं उत्तर आहे विषाणू, जीवाणू. उत्तर त्याचं 1 नंबरचं. स्पायरोगायरा या शैवाला संबंधित कोणती विधाने अचूक आहे? सामान्यतः त्याला तलावातील त्याला घाण म्हणतात. सामान्यतः त्याला तलावातील घाण असे म्हणतात. ओके ठीक आहे. सामान्यतः म्हणजे असे जे जनरल स्टेटमेंट आहे, खरे पाहता असू शकते वगैरे, हे शक्यतो हे बरोबरच असतात. ते सागरी पाण्यामध्ये वाढते. तर ते आता काय विचारलं, तलावाचं पाणी असतं गोडं आणि ते गोड्या पाण्यामध्ये असतं. ते शैवाल वगैरे आपण आता बघतो की पावसाळ्यामध्ये ते कुठं पण होऊ शकतं. आपल्या काय म्हणतात
भरपूर असं काय म्हणतं भिंतीवर वगैरे त्या साईडला पण ते होत असतं. सागरी पाण्यामध्ये नसते. ब ऑप्शन गेला. बस ब ऑप्शन गेला ना, ब गेला, ब गेला, ब गेला, तुमचं अ आणि क बरोबर. बस एवढं सोपं असतं ते. जागे राहायचं, जिवंत राहायचं. ते 2400 राज्यसेवेला पण असे 2 प्रश्न होते, असे 4-4 विधान होते आणि त्याच्यामधले एकच जर का कळलं तर तुमचं ते उत्तर त्याचं निघत होतं. हे प्रश्न बरोबर झाला पाहिजे. स्क्लेराइड्सच्या श्रेणी डॅश डॅश आहे. तर त्याच्या 4 नंबरचं हे आता इथे इंग्लिशमध्ये बघितलं IDS आहे. आता हे नाही समजलं तर मग लॉजिक लावू शकता बरं का, माहीत असेल तर ठीक आहे. हे लॉजिक किंवा ब्लाइंडलेस आहे म्हणा. हा म्हणजे जमलं तर करा, नाही तर सोडून द्या. इथं IDS आहे, इथं IDS आहे, इथं IDS आहे. बस काय उत्तर त्याचं A, B आणि D. ऑड मॅन करायचं, फिक्स माहीत नसेल तर लॉजिक आहे असं. आता बेसिक हार्मोन आहे. प्रत्येक एक्झाममध्ये एक प्रश्न बेसिक हार्मोनवर असतो, तो आपला इथं बरोबर आला पाहिजे. त्या हिशोबाने एकदा तुमचे बेसिक हार्मोनचे प्रश्न एकदा बघा. खालीलपैकी कोणता संच, हार्मोनचा संच मासिक पाळीचे नियोजन करतो? मासिक पाळीचे नियमन करतात. मेन्स्ट्रुअल सायकलचं रेग्युलेशन कोण करतो? बेसिक हार्मोन आहे ते माहीत पाहिजे. FSH, LH, इस्ट्रोजन अँड प्रोजेस्टेरॉन. 62 नंबरचं, कोणत्या झाडाचे फूल, पाने, बिया वापरून मारिजुआना हे अंमली पदार्थ तयार करतात? आता हे जे ऑप्शन आहे ना, हे जर कॅनॅबिस सटाव्या उत्तर आहे, तुम्हाला मी ते सांगतो. पण हे जे ऑप्शन कुठून आले आहे माहिती का? हे मागच्या वर्षी दुसऱ्या तरी कोणत्याही प्रश्नाच्या ऑप्शनमध्ये होते ते, बरोबर? तर ते ऑप्शनचं सुद्धा हे करा. आता यावर्षी कॅनॅबिस सटाव्या उत्तर आहे ना, तर याचं काय म्हणजे कोणतं पीक आहे किंवा काय अंमली पदार्थ आहे तर ते बघून घ्या. 2, 3 आणि 4 नंबरचं. मानवी जीनोम प्रकल्प 1919 चे मुख्य उद्दिष्टे काय होते? आता शक्यतो काय करायचं, मुख्य उद्दिष्ट आहे ना, तर मुख्य उद्दिष्ट एकच राहतं. तरी पण इथं वाच किंवा वेअर म्हटलेलं आहे, म्हणजे सिंग्युलर किंवा प्लुरल. ते एकदा बघा, मुख्य उद्दिष्ट म्हटलं शक्यतो एकच मारून द्या आणि ते उत्तर बरोबर येईल तिचं. फक्त इथं लक्षात ठेवा, अ 3 नंबरला आहे बरं का, अ 1 नंबरला नाही. नाही तर सगळं बरोबर येतं आणि अ 3 नंबरला आहे. हे जर का नाही कळलं आपल्याला, हे मारलं ऑप्शन, तर मग कार्यक्रम होऊ शकतो. जागा राहायचं, सिली मिस्टेक करायची नाही, ॲटोमॅटिक आपली प्री निघते. प्रो कॅरियोटिक अनुवांशिक कोडमधील एन फॉर्मिल मिथिओनिनसाठी प्रारंभिक कोड कोणता आहे? बेसिक प्रश्न आहे, AUG याचं उत्तर आहे. आर्ट्सवाले पोरांना नाही समजलं बेसिक प्रश्न तर सोडून द्या बाबा, ताण घेऊ नका. आपले बाकीचे प्रश्न आर्ट्स किंवा पॉलिटिबिलिटीचे प्रश्न बरोबर आहे जास्त. ऊर्जा उत्पादनासाठी खालीलपैकी कोणता पर्याय कोणत्याही स्वरूपाचा कार्बनचा वापर करीत नाही? आता हा प्रश्न भूगोलामध्ये होता मागं, आला त्याचा रेफरन्स येतं, भूऔष्णिक जिओथर्मल सोर्स. कार्बनचा वापर करत नाही. लाकूड कार्बन असतं, बायोगॅसमध्ये पण, आणि कोळसाचं मेन कार्बनच असतं. काय उत्तर आहे? करत नाहीत म्हटलं बरं का इथं. ऑप्शन पण सोपे नाही. तर अ ब ड दिला असतं ना तर पोरण चुकले असते बरं का. करता म्हटलं असतं तर मग ते उत्तर, नाही करता म्हणून क उत्तर. मॅग्नेशियम क्लोराईड या संयोगाची निर्मिती होताना मॅग्नेशियम व क्लोरीनच्या अणूंमध्ये कोणता रासायनिक बंध तयार होतो? बॉन्डवर दरवर्षी प्रश्न असतो, एकदा ते बॉन्ड चांगले बघून घ्यायचे. कोव्हॅलंट, आयोनिक, हे बॉन्ड आहे ना ते एकदा चांगले बघायचे. त्याच्यावर 2-3 वर्षापासून दरवर्षी आणि प्रत्येक पेपरमध्ये एक प्रश्न येतोय. आता हे व्यावसायिक तंतूच्या उत्पादनाला लोकरीला पर्याय म्हणून कशाचा वापर केला जातो? आता हे ऑप्शन पण नवीन आहे आणि तो पर्याय नवीन आहे. आपण जर का कुठं ते स्वेटरवर किंवा कुठंतरी ऑनलाईनमध्ये जर का एखादा व्हिडिओ बघताना ॲमेझॉनवर जर का ते वाचला असेल तर ठीक आहे, नाही तर सोडून द्यायचं. नाही तर सर्वात अवघड ऑप्शन कोणता आहे? अवघड नाव टाईप केलं आहे काहीतरी आयोगानं, असं लॉजिक तुम्ही लावू शकता. पण हे सर्वात शेवटचं लॉजिक आहे, पटलं तर लावा, नाही तर सोडून द्या. मी असतो तर मी 3 नंबर मारला असता. नाही तर मग आपल्याला काही संबंध नाही, ते 1 नंबरचं ऑप्शन तर आहेच आपलं जिंदाबाद. पण अवघड ऑप्शन आहे, थोडं डोकं लावा. 4 ऑप्शन डबल वाचा, हे कळतं की 3 नंबरचं ऑप्शन मारायचं. खालीलपैकी कोणत्या औषधाचे वर्गीकरण वेदनाशमक आणि ज्वरशमक असे केले जाऊ शकते? वेरेनॉल, बेनेड्रिन, पेनिसिलिन आणि पॅरासिटेमॉल. त्याचं उत्तर आहे पॅरासिटेमॉल. आपण काय म्हणता, ॲनालेजिस आणि काय ते अँटीपायरेटिक्स म्हणजे वेदनाशमक आणि ज्वरशमक. तर ते पॅरासिटेमॉल त्याचं उत्तर आहे. आपण म्हणतो ना मेडिकलमध्ये जाऊन एक पॅरासिटेमॉल दे, तर ते हे पॅरासिटेमॉल आहे. आता योग्य जोडा लावा. बेसिक प्रश्न आहे. मोनोसॅकराइड, डायसॅकराइड, ट्रायसॅकराइड आणि पॉलिसॅकराइड आहे. रॅफिनो, स्टार्च, ग्लुकोज आणि सुक्रोज. तर डायसॅकराइड आपल्याला याच्यामध्ये माहीत असतं. डायसॅकराइडचं हे काय की सुक्रोज असतं डायसॅकराइड, आणि त्याची ट्रिक आहे, माझी ट्रिक होती सुमल आहे डायसॅकराइड. मी काय करायचो, मोनोसॅकराइड, डायसॅकराइड, पॉलिसॅकराइड आहे ना, फक्त डायसॅकराइडच पाठ केलं. मग त्याच्या आधी हे माहीत राहतं आणि हे नवीन नाव राहतं. हे मोनो आणि डायचे जे नाव असतं का, आणि हे समजा 3+ लिहू आपण इथं, हे नावं थोडी जवळपास असतं. मग मी काय केलं, सुमलला ट्रिक केली. सुक्रोज, माल्टोज, लॅक्टोज, हे एवढं डायसॅकराइडमध्ये. बचं काय 4 झालं. सोडलं तुमचा प्रश्न. मग सोपी बेसिक ट्रिक होती आपली. आता 70 नंबर,
हायड्रोजनचे समस्थानिके आणि त्यांचे अनुक्रमे वस्तुमान गुणोत्तर लिहा. प्रोटियम, ड्यूटेरियम आणि ट्रिटियम जे 4 नंबरचा ऑप्शन आहे. आता प्रोटियम म्हणजे प्रो म्हणजे आधी, जसं विज्ञानची मी तुम्हाला मागच्या माझ्या शाळेच्या व्हिडिओमध्ये डिक्शनरी दिली 2 पानाची, ते तुम्ही तो मागचा व्हिडिओ पास करून लिहा. आणि इथं बघा प्रो म्हणजे आधी असतं किंवा प्रो म्हणजे एक, बरोबर. ड्यूटेरियम आपण ते जड पाणी म्हणतो पहा, D2O जसं H2O साधं पाणी असतं तसं DTO जड पाणी असतं. ड्यूटेरियम आणि ट्रिटियम 3 फॉर 3. बस जमलं का आपल्या आर्ट्सवाल्या पोरांना पण प्रश्न, हे महत्त्वाचं आहे. आता 71, पॉलिटीला डोळ्यात तेल घालून प्रश्न वाचायचे, सोडवायचे आणि पॉलिटीमध्ये जागा राहायचं. झोपायचं बिलकुल अलाउड नाही. ते भूगोल इतिहासामध्ये हा बरोबर आहे का बरोबर आहे ते चालतं, पॉलिटीमध्ये चालत नसतं. जागा राहायचं तरच तुमचे पॉलिटीचे प्रश्न बरोबर येणार. 24चा राज्यसेवा प्रियला पॉलिटी फार अवघड होतं, 24ला 23ला इव्हन 22ला पण 25ला राज्यसेवा प्रियला पॉलिटी फार सोपं आहे. 15 पैकी 13, 14, 15 प्रश्न बरोबर आले पाहिजे. 11 प्रश्न PYQ आहे, 15 पैकी 2-3 प्रश्न बेसिक आहे, 1-2 प्रश्न अवघड आहे. आमच्या काही मित्रांना 14 किंवा 15 मार्कसुद्धा आलेले, ते एकदा तुम्ही बघा. बेसिक पेपर आहे, शांत राहायचं, बरोबर येतो. आता हा PYQ आहे. महानगर नियोजन समितीची स्थापना तरतूद 73वी का 74वी, पटकन 73वी मारायचं नाही, कारण की आपण ते 73-74 असंच त्याला काय म्हणतात अनुक्रमात म्हणतो. महानगर नियोजन समिती ना शहरी भाग आहे ना 74. ओके. घटना समिती अंतर्गत काय ते याचं अयोग्य जोड्या ओळखायचे, अयोग्य. सुकाणू समिती, सल्लागार समिती वगैरे वगैरे. अयोग्य विचारलेलं आहे. सुकाणू समिती डॉक्टर राजेंद्र प्रसाद, ठीक आहे. सल्लागार समिती वल्लभभाई पटेल. केंद्रीय अधिकार समिती कृपलानी आणि मूलभूत हक्क उपसमिती. तर दोन्हीपैकी मोठी समिती कोणती? केंद्रीय अधिकारी, त्याचे अध्यक्ष होते नेहरू. इथं आयोगाने एक्सचेंज ऑफर केलेली, तर ती एक्सचेंज ऑफर आपल्याला लक्षात आली पाहिजे. हा पण PYQ बरं का, याच्यामध्ये भरपूर मला वाटतं 11 PYQ, तुम्ही मोजा एकदा मी चुकत असेल तर. उपराष्ट्रपती आहे ना, ते एकदा प्रश्न मोठा आहे, आपण थोडं फाईट घेऊ आता. उपराष्ट्रपती लोकसभेचा सर्व सदस्यांचे नाही, तर इथं राज्यसभा असते, हे लक्षात ठेवा. इथं तुम्ही एक बेसिक लिहून ठेवा, उपराष्ट्रपती इज इक्वल टू राज्यसभा आणि राष्ट्रपती इज इक्वल टू लोकसभा. मग ते लोकसभेचं खासदार होण्याची पात्रता पाहिजे, वरती राज्यसभेचं खासदार. बस एवढं तुम्ही 2 शब्द लिहिले ना, 50% प्रश्न सुटतात तुमचे. ओके. काय चुकीचं आहे याच्यामध्ये? क चुकीचं आहे, आणि आयोगाने ऑप्शन पण सोपे सेट केल्यामुळे ते बरोबर झालं पाहिजे. आता हा बेसिक प्रश्न आहे, अँग्लो इंडियन अयोग्य विचारलेलं आहे. 335 कलमच आहे चुकीचं आहे अँग्लो इंडियनचं, तर तेच त्याचं उत्तर आहे. 75 नंबर, भारताच्या भाग 1 मधील, म्हणजे भाग जो पहिला भाग आहे घटनेमधील, आपल्या भारताच्या राज्यघटनेमधील 1 ते 4 कशाशी संबंधित आहे? भाग 1 आहे ना, तर एकाच कशाच तरी संबंधित असेल ना. हे पाहिजे, इथं 2 गोष्टी, इथं 2 गोष्टी, इथं 2 गोष्टी. बस संघ, राज्य आणि त्याचे राज्यक्षेत्र. सोपं आहे. भारताच्या राज्यघटनेतील अनुच्छेद 371 व त्याच्या उपअनुच्छेदानुसार विशेष दर्जा नसलेली राज्य म्हणतोय बरं का. असलेली जर का वाचली तर बाबा आपण ते एक्झामच्या प्रेशरमध्ये लक्षात येते बरं का. यूट्यूबला किंवा रिडिंगमध्ये फार चांगलं वाटतं पेपर सॉल्व्ह करायला. एक्झामच्या प्रेशरमध्ये लक्षात आलं पाहिजे. असलेली विचारलेले आहे ना, नाही सॉरी, नसलेली विचारलेले आहे ना, त्रिपुरा आणि झारखंड. स्वातंत्र्यानंतर पहिला लोक अदालत कॅम्प 1982 साली कोणत्या राज्यात भरण्यात आला? लक्ष्मीकांतमध्ये दिलेलं आहे. बेसिक प्रश्न आहे माझ्या हिशोबानं, तुमच्या हिशोबाने बघा, किंवा लक्ष्मीकांत सरचे आपल्या बेस पुस्तकात दिलेलं आहे, त्यानुसार याचं उत्तर बरोबर आलं पाहिजे. हा PYQ नाही आहे. राज्यसेवा मेन्सला इकडे तिकडे आलेला आहे, पण इकडे कंबाईनला नाही आला तो कधी, किंवा प्रीला नाही आला कधी राज्यसेवेच्या. पट्टाभी सीताराम खालीलपैकी कोणत्या समितीचे अध्यक्ष होते? सभागृह, मुख्य आयुक्त, नागरिकत्व तदर्थ आणि सर्वोच्च न्यायालय तदर्थ. ऑप्शन कसे दिलेले? 2-2-2-2. तर 2-2 मध्ये काय करायचं? प्रायोरिटी हे करायची, की मला हे माहिती आहे फिक्स, हे माहिती की हे फिक्स चुकीचं आहे. राहिलं विषय 2 मध्ये, इकडे टाकायचं का इकडे टाकायचं. तर 2-2 जे ऑप्शन असतं त्याच्यामध्ये आपली प्रायोरिटी सेट झाली पाहिजे आणि हा प्रश्न आपला बरोबरच आला पाहिजे. तर नागरिकत्वाची तदर्थ समिती आता आपण मागं कुठंतरी पाहिली किंवा ते बेसिक माहीत असते, तर क ऑप्शन येणार नाही याच्यामध्ये. 2 नंबर गेलं, 4 नंबर गेलं. तर फिक्स आहे. आता राहिलं ब का ड, ते याच्यामध्ये प्रायोरिटी सेट करायची आणि बेसिक प्रश्न आहे आपलं PYQ आला आहे आणि ब त्याचं उत्तर आहे. पण 2-2 मध्ये आपला प्रश्न आणि जोड्या लावामध्ये आपला प्रश्न, आणि 100% बरोबर झाला पाहिजे. भारताचे नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राईट्स NCPCR ची स्थापना विचारलेलं आहे बरं का. कोणत्या वर्षी करण्यात आलेली स्थापना? तर स्थापना 2007 मध्ये आहे, त्याचा कायदा 2005चा आहे. विद्यार्थी मित्रांनी इथं लक्षात घेणं महत्त्वाचं आहे.
ज्यांना राज्यसेवा ऑब्जेक्टिव्ह मेन्सचा अभ्यास केलेला आहे त्यासाठी हे फार बेसिक प्रश्न असतात. फक्त त्या मुलांनी स्थापना आणि कायद्यामध्ये गडबड करायची नाही आणि आपला मेन्सच्या अभ्यासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करायचं नाही. आता लैंगिक म्हणजे पोस्कोचा प्रश्न आहे. पोस्को कायदा कोणत्या वर्षी लागू करण्यात आलेला आहे? तर पोस्कोची हेच आहे 2012. मला वाटतं 14 नोव्हेंबरला त्याची काही एन्फोर्समेंट असेल, चुकत असेल तर मी जर एक तर बघून घ्या तुम्ही, पण 14 नोव्हेंबर आहे त्याचं. राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना भारतात केव्हा झाली? 90, 91, 92, 93. बेसिक प्रश्न आहे, PYQ चौकटीतला आहे. 1992 त्याची स्थापना आहे आणि महाराष्ट्र राज्याचं विचारात 1993 आहे. याची तारीख 31 जानेवारी 92, त्याची तारीख आहे 25 जानेवारी 1993. आता हे वाचून मला 1-1.5 वर्ष झाला असेल किंवा 1 वर्ष झालं आमचं मेन्स होऊन, तर सुद्धा लक्षात का बरं आहे की ते समजून ते पाठ केलेले तारखा आणि त्याच्यामध्ये काहीतरी लिंक केलेली आहे की जानेवारी महिन्यात दोघांची स्थापना आहे किंवा कोणामध्ये 1+5 सदस्य आहे, कोणामध्ये 1+6 सदस्य आहे. तर हे विद्यार्थी मित्रांनी लक्षात घ्यायचं, काहीतरी त्याला इंटरलिंक करायची. PYQ आता हा 24 जानेवारी 1950 रोजी संविधान सभेने काय केले? राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत, राष्ट्रगान का राष्ट्रपती? ध्वज, सर्वांना माहिती, ध्वज हा 15 ऑगस्ट 47च्या आधी आलेला आहे आपला, बरोबर. तर ऑप्शन येणार नाही, उरलं काय? ब कळलं. आता ज्यात मेन तारखा आहे का आपल्या घटना समितीच्या बाबतच्या, तर त्या तारखा तुम्हाला सांगतो, एवढ्या तुम्ही व्हिडिओ पॉज करा, डायरी घेऊन लिहूनच काढा. तारखा 9 डिसेंबर, 11 डिसेंबर, 13 डिसेंबर 1946, 22 जानेवारी 47, 29 ऑगस्ट 47, 22 जुलै 47, 26 नोव्हेंबर 1949, 24 जानेवारी 50, 26 जानेवारी 1950. बस या तारखा तुम्हाला माहीतच पाहिजे. याच्या बाहेर शक्यतो नवीन तारखा पाठ करू नका. पण एवढ्या कशा पण विचारल्या, उलट्या सीध्या मागं पुढं फिरून बिरून, तर ह्या बरोबरच आले पाहिजे आपल्या विद्यार्थी मित्रांचे. 83 नंबरचा प्रश्न, कॅबिनेट मिशन योजनेनुसार नोव्हेंबर 46 मध्ये संविधान सभा निर्माण करण्यात आली होती. कॅबिनेट मिशनने 2 संविधान सभेच्या विचारांना नकार दिला. बरोबर आहे, कारण की एकच संविधान सभा होती आपली. नकार दिला म्हणजे हे बरोबर आहे, हे सुद्धा बरोबर आहे. मुस्लिम लीगने क्रिप्स प्रस्ताव स्वीकारला होता. तर आपलं मला वाटतं पहिलाच प्रश्न की ते नाकारला किंवा भरपूर प्रस्ताव दोन्ही आपले काँग्रेसनं पण आणि मुस्लिम लीगनं पण नाकारलेले. तर हा बेसिक प्रश्न आहे आणि इथं ऑल ऑफ द अबोव पण दिलेला आहे बरं का. ज्याला लक्षात नाही ना त्याचा कार्यक्रमच होईल. आणि जो जागा आहे त्याचा हा प्रश्न बरोबर आहे. बाकीच्या प्रश्नामध्ये ऑल ऑफ द अबोव नसल्यामुळे आपले 4 प्रश्न ऑलरेडी आपले ते शिल्लक बरोबर आलेले. आधुनिक संविधानवाद या संकल्पनेची सुरुवात कोणत्या देशामध्ये झाली? तर इंग्लंडचं संविधान आहे ना, अलिखित आहे. हे इथं आपल्या विद्यार्थी मित्रांनी लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. अमेरिकेचं संविधान पहिले लिखित संविधान आहे आणि फ्रान्स आणि भारत, त्याच्यानुसार फ्रान्स आणि भारत हे ऑप्शन तर येत नाही इथं. राहिला विषय इंग्लंड का अमेरिका, तर आधुनिक गोष्ट सर्वात पहिले अमेरिकेत झालेली आहे. जे जुन्या काळातली लोकशाही किंवा जी म्हणजे काय म्हणतात मॉडर्न किंवा जे ॲडव्हान्स पद्धतीची राजेशाही ते इंग्लंडमध्ये. तर मी असतो तर मी अमेरिका मारला असता आणि 1 नंबरचा ऑप्शन पण होता, तो प्रश्न माझा बरोबर आला असता. आता हा PYQ ते मागं तुम्हाला सांगितलं, राष्ट्रपती, लोकसभा आणि उपराष्ट्रपती हे. तर राज्यसभेचं सदस्य होण्यासाठी राष्ट्रपती नाही तर ते उपराष्ट्रपती पाहिजे किंवा मग इथं लोकसभा पाहिजे. बरोबर आहे, इथं ऑल ऑफ द अबोव नाही मारायचं. आणि हे प्रश्न आहे ना थोडे तुम्हाला दमवणारे थकवणारे असतात. 3-4 लाईनी वाचायच्या, मग परत पाहायचं काय योग्य आहे वगैरे. दमवणारे थकवणारे असू द्या, मस्त मागं टेकायन पाणी प्यायचं. एका 2 तासाच्या पेपरमध्ये राज्यसेवेच्या 4 ते 5 वेळेस सिप पाणी पिणं महत्त्वाचं आहे. लघवेल इतकं पाणी नाही प्यायचं, पण नॉर्मल असं मस्त मागं टेकायचं. एका 10-15 प्रश्न आल्यावर आणि एक सिप पाणी प्यायचं. त्याने काय होतं, हे असे प्रश्न आपल्याला न दमवता आणि आपल्याला ते लवकर मदत होतं. पाण्यामध्ये ग्लुकोज टाकून न्यायचं, बाहेरून एक डार्क चॉकलेट खाऊन मध्ये जायचं. ग्लुकोजनं काय होतं, मदत होती. आणि सफरचंद वगैरे जर का आपण खाऊन गेलो तर ॲक्टिव्ह रिकॉल करायला आपल्याला ते मदत होती, कारण की आपला 1 वर्षाचा अभ्यास आपल्याला ते 2 तासामध्ये आठवायचा असतो. तर हे विद्यार्थी मित्रांनी अशा 2-4 ट्रिक्स आहे किंवा माझा जो मागचा स्ट्रॅटेजीचा व्हिडिओ आहे तुम्ही एकदा तो पण बघून घ्या. आता करंट, खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? 6व्या राष्ट्रीय जल पुरस्कारांकरिता आवेदनपत्रे 15 नोव्हेंबर 2024 रोजी मागण्यात आली. इतकी डिटेल तारीख पाठ करायची नाही. त्यांचे ॲप्लिकेशन फॉर्म कधी सुटले ते पाठ करून अपेक्षा नाही. बरं, असे 100 पुरस्कार आहे, तुम्ही 100 ॲप्लिकेशन फॉर्मच्या तारखा पाठ करणार आहे का? तर नाही, याला बरोबरच करायचं. तुम्हाला हे पण सांगतो की हा प्रश्न बरोबर यायला पाहिजे, चुकायला पाहिजे. राष्ट्रीय जल पुरस्कार 9 प्रकारांमध्ये प्रदान केला जातो. ठीक आहे, माहीत असेल नसेल. तिसरं काय, जलशक्ती मंत्रालयाद्वारे राष्ट्रीय जल पुरस्कार 2016 पासून देण्यात येतो. त्याच्यानुसार आयोगानं 3 पण उत्तर चुकीच दिलेले, एकदा बघून घ्या मी चुकत असेल तर. पण रिकाम्या तारखा पाठ नाही करायच्या. आता हा 87 नंबरचा प्रश्न कॅन्सल झाला तरी पण आपण त्याचं लॉजिक बघूया एकदा. जागतिक शांतता निर्देशांक 2024 नुसार खालील राष्ट्रांची रँकिंग चढत्या क्रमाने लावा. ओके, चढता क्रम म्हणजे असं लावायचा 1, 2, 3 आणि 4, म्हणजे जो सर्वात कमी असं 4, 3, 2 आणि हे 1. आता बघा इथं मी लिहिताना चुकलो, तर पेपरमध्ये चढताना उतरता क्रम चुकतो, त्यानुसार एकदम पद्धतशीर बघून घ्यायचा आपण.
आता बोलता बोलता जसं माझं चुकलं तसं माझं पेपरमध्ये सुद्धा एखाद 2 वेळेस चुकलेलं आहे. नंतर मी प्रॉपर लिहून घ्यायचो की चढता क्रम उतरता क्रम मागं इकडून पश्चिमेकडून का पूर्वेकडून ते एकदा आपण बघून घ्यायचं. आता हे सांगतो हे देश याच्यामधले ना कोणतेच पाठ नाही करायचे शांतता निर्देशांकामधले. फार फार तर तुम्ही काय करा याच्यामध्ये जो सर्वात टॉपचा देश आहे का बस तेवढा पाठ करा, भारताचा क्रमांक पाठ करा आणि खालचा देश पाठ करा. त्याचं कारण सांगतो. असे 100 रिपोर्ट येतात. प्रत्येक रिपोर्टमध्ये समजा 400 देश 1 2 3 4 मग तेच 400 देश 4 3 2 1 खालून नंबर. तुम्ही 800 देश पाठ करणार आहे का? बरं 800 देश पण नाही आहे तेच देश मागं पुढं असतात. कोणता 1 नंबरला आहे कोणता 25 नंबरला तोच त्या दुसऱ्या रिपोर्टमध्ये 37 नंबरला आहे. असं कधीच करायचं नाही विद्यार्थी मित्रांना. जे बेसिक HDR सारखे रिपोर्ट आहे का त्याच्यामधले चढते उतरते क्रम पाठ करा. आणि शक्यतो निगेटिव्ह आयोगाचा विचारांचा सेन्स नसतो. तर तुम्ही शेवटचा पाठ नाही केला तरी चालू शकतं किंवा तुम्हाला वाटलं तर करा, पण पहिला देश पाठ करा आणि भारताचा नंबर पाठ करा. पहिले 1 2 पाठ करा आणि भारताचा नंबर त्याच्यामध्ये पाठ करा. नाही तर काय होतं आता हे PYQ विचारलेलं आहे ना मग आपण पूर्ण रिपोर्ट काढतो प्रत्येक 4 देश पाठ करत बसतो. तर ते ह्युमनली पॉसिबल नाही असं मला वाटतं. मी तर वैयक्तिक कधी 4 पाठ नाही केले. HDR किंवा आपला जो HDG इंडेक्स असतो त्यानुसारचे 1 2 देश आपण बघून घेणं अपेक्षित येतं आणि भारताचा क्रमांक आणि भारताचा रँक ते एकदा बघून घ्यायचं. आणि HDR सारखे जे रिपोर्ट आहे का ते डिटेलमध्ये करायचे. अहवालाचं नाव काय आहे वगैरे वगैरे किंवा थीम काय ते. बाकी थीम कोणत्याच रिपोर्टची किंवा कोणत्याच संघटनेची योजनेची घटनेची पाठ करायची नाही. थीम फक्त जे मेन रिपोर्ट आहे का बस तेवढंच करायचं HDR सारखे. नाही तर तुम्ही प्रत्येकाची थीम पाठ करू लागले समजा आता आशियानचं कोणतं वर्ष आहे 25व 30व वर्ष करा त्याची थीम पाठ मग ब्रिक्सचं आहे सार्कचं आहे किंवा अजून कोणत्या गोष्टीचं आहे तर ते MCQ मध्ये ते अपेक्षित नाही तुम्हाला. हे इथं विद्यार्थी मित्रांनी लक्षात घ्यावं. आता 88 नंबरचा प्रश्न असेल मुकेश डी हे देशातील सर्वात उत्कृष्ट बुद्धिबळपटूंपैकी एक आहे. त्यांची कामगिरी अशी आहे 2024 मध्ये सिंगापूर येथे झालेल्या फिडे जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत त्यांनी सुवर्ण पदक मिळवले. ठीक आहे. 24 मध्ये सिंगापूर येथे झालेल्या फिडे 45व्या जागतिक ऑलिम्पियाड ओपन टीममध्ये सुवर्ण पदक मिळवले. ठीक आहे. 2024 मध्ये बुडापेस्ट येथे झालेल्या फिडे 45व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड वैयक्तिकमध्ये त्यांनी सुवर्ण पदक मिळवले. ओके. तर मी तुम्हाला याचं लॉजिक सांगतो की 2 मोठ्या स्पर्धा एकाच वेळी ना 2 मोठ्या स्पर्धा एकाच शहरामध्ये होणार नाही. हे ॲक्टिव्ह रिकॉल कळलं पाहिजे. नाही समजलं ऑल ऑफ द्या मारा पण जिथं मला समजलं ना तिथं मी पहिलं बरोबर पकडणार दुसरं बरोबर चुकीचं पकडणार. त्याचं कारण आहे की आयोग पहिलं विधान बरोबर काढताना दुसऱ्यामध्ये काहीतरी छेडछाड करायचा प्रयत्न करतो. हे विधान जर का B1च्या जागी असताना B च्या जागी असताना तरी सुद्धा मी पहिलंच बरोबर पकडलं असतं दुसरं चुकीचंच पकडलं असतं. मग माझा प्रश्न चुकेल किंवा बरोबर येईल ते नो मॅटर पण माझं लॉजिक मी सोडणार नाही. कारण की 1 2 प्रश्न चुकता मला मान्य आहे 10 पैकी पण मॅक्सिमम तुमचे 5 7 प्रश्न बरोबर येतात त्या लॉजिकवर तर ते लॉजिक आपण तिथं फॉलो केलं पाहिजे. आता हे 10 वर्ष या योजनेला पूर्ण आले होते म्हणून ती विचारली होती. भारतामध्ये 22 जानेवारी राष्ट्रीय बालिका दिन म्हणून साजरा केला जातो. तर बेसिक प्रश्न आहे 22 जानेवारी नाही तर ते 24 जानेवारी हे तिथं लक्षात आलं पाहिजे. काय होतं एक्झाममध्ये 22 आणि 24 सारखेच दिसतं. ते जर का 23 विचारलं तर एखाद्या दिवस लक्ष देऊ शकतो. म्हणजे ते सम विषम ते आपल्याला ते लहानपणापासून आहे ना ते तेवढं त्याच्यामध्ये डिफरन्शिएट नाही करतात पेपरमध्ये. आणि मी वैयक्तिक अनुभवलेलं आहे. 22 आणि 24 आणि उलट 2 दिवसाच फरक आहे. 1 दिवसाच फरक आहे ना तरी हे 23 लक्षात येतं पण 22 आणि 24 लक्षात येत नाही माणसाच्या. त्यासाठी मागं टेकून जर का पाणी पिलं बरोबर लक्षात येतं. मग ते राष्ट्रीय बालिका दिन 2008 पासून बालिकेचे अधिकार जागृतीसाठी साजरा केला जातो. चल ठीक आहे मला माहिती असेल नसेल. बेटी बचाव बेटी पढाव ही योजना 2015 मध्ये सुरू करण्यात आली. ओके ठीक आहे हे माहिती आहे बेसिक क बरोबर आहे आणि चुकीचं आहे. उत्तर काय ब आणि क. आता ब्रिक्स शिखर परिषद आहे दरवर्षी PYQ असताना पाठच पाहिजे. बाकी त्याच्यामध्ये थीम बीम नाही पाठ करायची किंवा भारताकडून कोण गेलं अनलेस ती भारतामध्ये झाली काही मोठा इव्हेंट झाला मोठी घटना मोठा करार झाला तरच पाठ करायची. नाही तर भारतामधून कोण गेलं आणि तिकडून कोण आलं ह्या गोष्टी पाठ करणं अपेक्षित नाही विद्यार्थ्यांच्या. पण परीक्षेचे ठिकाण वगैरे पाठ पाहिजे. आणि त्या ब्रिक्स या ते काय म्हणतात ब्रिक्सनुसारच त्यांची हे असते पण सध्या ते काय म्हणतात ह्यानुसार ते चुकलेलं आहे. म्हणजे त्यांनी क्रम बदललेला आहे BRICS म्हणजे इथं असं ते क्रमानच होत होती पण आता ते मला वाटतं ब्राझीलच्या ऐवजी ती रशियामध्ये झाली होती कझानमध्ये बरोबर. हां ही जी 16वी ती रिसेंटवाली चं 4 बरोबर. हे बाकी आता ते चं 4 50-50 मध्ये येतं तुमचं. दुसरं काय आहे की चं 3 15वी जोहान्सबर्ग साऊथ आफ्रिका हे इथं. दुसरं काय तिसरं काय ते मग त्याच्यामध्ये 14वी त्यानुसार तुम्ही बघून घ्या उत्तर आपलं बरोबर येतं 4 नंबर. आता हे 91 नंबरचा मस्त प्रश्न आहे तुम्हाला सांगतो मी समजून. अक्षय अन्न योजनेमध्ये लाभार्थ्यांना खालीलपैकी कोणत्या वस्तू मोफत मिळतील. तर माझ्या हिशोबाने हा प्रश्न चुकायलाच पाहिजे तुमचा. त्याचं कारण सांगतो की सरकार आहे ना तांदूळ साखर आणि ज्वारी लोकांना मोफत येईल
पण माझ्या माहितीप्रमाणे किंवा मला जसं समजतं, आता मी भरपूर बघितलेलं, आता हा प्रश्न चुकलेलाच आहे आयोगाचं किंवा तुमचं उत्तर बरोबर असेल. लाल मिरची पावडर आणि हळद आहे ना, ही फ्री नाही दिली पाहिजे किंवा सरकार देत नाही मोस्ट ऑफ द टाइम्स. कुठं कुठं देत असेल म्हणून तिथून हा प्रश्न आला. पण मोस्ट ऑफ द टाइम सरकार काय करतं, साखर म्हणा, तेल म्हणा किंवा आपलं तांदूळ, गहू, बाजरी अशा गोष्टी मोफत देत असतं किंवा कमी पैशामध्ये देत असतं. तर लाल मिरची पावडर आणि हळद हे तर मला इलॉजिकल वाटलं, म्हणून मी हा प्रश्न चुकीचा केला आणि तो माझा चुकला असता. पण असंच त्याच्यामध्ये लॉजिक लावणं महत्त्वाचं आहे. ऑल ऑफ द अबव मारलं तर शुभेच्छा आहे, म्हणजे तुमचं बरोबर आलं तर काही प्रॉब्लेम नाही. भगवान बिरसा मुंडा जोड रस्ते योजनेविषयी योग्य विधाने ओळखा. महाराष्ट्र सरकारने योजना सुरू केली होती, ठीक आहे, फक्त आदिवासी गावांना, बरोबर आहे. भगवान बिरसा मुंडा हे आदिवासी समाजातून येतात म्हणून फक्त आदिवासी गावासाठी ठीक आहे. या योजनेद्वारे आदिवासी भागांना प्राथमिक आरोग्य केंद्रे, आश्रमशाळांची मुख्य रचनांनी जोडण्यासाठी आहे, ठीक आहे. तिन्ही विधान इंटरलिंक एकमेकांना. आणि योजना महाराष्ट्र शासनाने बंद केली. आता हे बंद केली एक्स्ट्रीम विधाने, आणि बंद केली असती तर शक्यतो प्रश्न आला नसता. आणि दुसरी गोष्ट मी काय म्हणलं, गव्हर्नमेंट कोणाचे असू द्या, सरकारच्या विरोधात पेपर बनत नसतो किंवा सरकारच्या विरोधात प्रश्न विचारावं अशी अपेक्षा नसते किंवा उत्तर विद्यार्थ्यांनी द्यावं अशी पण अपेक्षा नसते. त्यानुसार विधान चुकीचं आहे. आणि दुसरी गोष्ट काय, ऑप्शन पण तसे सेट केलेले असल्यामुळे हा प्रश्न आपला बरोबरच आला पाहिजे. मालदीवमध्ये एप्रिल 24 मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकामध्ये कोणत्या राजकीय पक्षाचा विजय झाला? तर ब्लाइंड गेस करायचा आहे, प्रश्नाचा पाठ करायचा नाही. मला समजा ॲप्रॉक्स लिमिट 200 देश आहे, 5 वर्षांनी जरी निवडणूक धरली ना तर दरवर्षी 40 देशांची निवडणूक होता. 40 अध्यक्ष, 40 उपाध्यक्ष, 40 सत्ताधारी पक्ष, 40 विरोधी पक्ष. 160 गोष्टी तुम्ही पाठ करणार आहे का? तर नाही करू शकत आपण पाठ. हे इथं लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. ते मालदीवचे उदे अजून किंवा तिसऱ्या कोणत्या देशाचे होते, आता सध्या बांगलादेशमध्ये स्वातंत्र्य झालेलं आहे. नॉर्मल किंवा नेपाळमध्ये आता तो कोणता गायक आहे, बालेंद्र शाह, त्यांचं सरकार आलं आहे, 35 वर्ष ती PM झाले. एक तुम्ही नॉर्मल बघून घ्या. तुम्ही त्यांचे पक्षपाठ करू लागले तर हे पहा, 200 देश आहे जगामध्ये, 5 समजा 200 भागेल दर 5 वर्ष निवडणूक होते असं जर धरलं आपण तर 40 आहे आणि 4 चूक 16, 160 गोष्टी जर का तुम्हाला पाठ होत असेल एका प्रश्नासाठी तर करा. पण माझं म्हणणं आहे की नाही करणं अपेक्षित आहे. तुम्ही 160 गोष्टी पॉलिटीच्या, भूगोल, इतिहासच्या पाठ करायचे, तुम्हाला मेन्सला पण काम येईल आणि प्रीमध्ये पण काम येईल. सिंधू जल करार 1960 नुसार भारतात नद्यांचे पाणी वापरू शकतो. आपल्या ऑपरेशन सिंदूरच्या वेळेस हा करार चर्चेमध्ये होता. सप्टेंबर 1960चा करार आहे. आणि भारत आहे ना, अशा 6 नद्या आहेत सिंधूच्या, 1 2 3 4 5 6, तर 3 नद्या पाकिस्तानला दिलेल्या आहे, 3 नद्या इकडे भारतासाठी त्यांचं पाणी वाटप केलेलं आहे. मला वाटतं 20% 80% पाकिस्तानला आहे आणि 20% पाण्यावर भारताचा अधिकार आहे किंवा उलट किंवा काय जे असेल ते. तर PYQ आहे आपलं बरोबर झालं पाहिजे. सतलज, बियास, रावी आणि सिंधू, झेलम, चेनाब ही पाकिस्तानला नाही, या नद्यांचं पाणी दिलेलं आहे. भारतीय अर्थसंकल्पित गिलोटिन काय प्रकार आहे? तर गिलोटिन हा बेसिक असतो, आपल्या लक्ष्मीकांत सरच्या पुस्तकात पण दिलेला आहे. दुसरी गोष्ट काय, मोठा ऑप्शन आहे, सेल्फ एक्सप्लेन ऑप्शन याला म्हणायचं. नुसार बरोबर आहे. आणि अर्थसंकल्प आहे त्यानुसार बेसिक प्रश्न आहे. आता याच्यामध्ये उगं काही लॉजिक लावायचं त्याला काही अर्थ नाही आहे, माहीतच पाहिजे आपल्याला. मारुती चितमपल्ली यांनी खालीलपैकी कोणते ग्रंथ लिहिलेले आहे? आता ऑप्शन वाचो, हा प्रश्न चांगला आहे बरं का ना, बरोबर आला पाहिजे. रातवा, पाखर छाया, चकवा चांदण, फुलवंती आणि जंगलाचा पाऊस. आता मला याच्यामध्ये एक पण माहीत नसेल तरी ठीक आहे, मारुती चितमपल्ली सरांचं. पण मला एवढं माहिती आहे की फुलवंती हा चित्रपट आला होता प्राजक्त माळी यांचा, आणि ती फुलवंती कादंबरी आहे ना, ती बाबासाहेब पुरंदरे यांनी लिहिली होती. ते पिक्चर, मग आपण जेव्हा पिक्चर बघतो का अशी त्याची हे असते त्याची लाईन, तर पहिल्या 2 मिनिटामध्ये शेवटच्या 2 मिनिटामध्ये जे नावं वगैरे येतात का, ते आपल्या विद्यार्थी मित्रांनी 2 मिनिटाचे पॉज करून बघायचे असतं, वाचायचं असतं की कोणत्या गव्हर्नमेंटनं मदत केली, शूटिंग कुठं झाली, कादंबरी कोणाची किंवा हिरो हिरोईनचं नाव काय त्याच्यामधलं. तर त्याच्यामध्ये दिलेलं असं होतं, म्हणजे मी स्वतः हे वैयक्तिक वाचले म्हणून मी तुम्हाला कॉन्फिडन्सनं सांगतो बरं का. फुलवंती कादंबरी बाबासाहेब पुरंदरे यांनी लिहिलेली होती. त्यानुसार हे ऑप्शनमध्ये येणार नाही. ड गेलं आणि गेलं. उत्तर काय 1 2 3. म्हणजे जो फुलवंती चित्रपट पाहून एक प्रश्न बरोबर आला, पण ते कधी जागेबाजान तो पिक्चर पाहिला आणि ते शेवटचे 2 मिनिटां पहिले 2 मिनिटाचे लाईन चालता का ते थोडे एकदम नॉर्मल बघायचे असतात. आणि ऐतिहासिक पिक्चरचा संदर्भ असेल किंवा मागं जोधा अकबरचा एक प्रश्न सांगितला तर ह्या लाईन थोड्या जास्त पाहिजे की त्याच्यामध्ये काही ना काही आपल्याला नवीन सापडू शकतं अभ्यासाच्या निगडीत. भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 24 जानेवारी 24 रोजी कोणत्या ठिकाणी कौशल्य भवन या विकास आणि उद्योजकता मंत्रालयाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन केलेले आहे? असा प्रश्न आहे याच्यामध्ये. तर नवीन इमारत कुठे आहे? मंत्रालय म्हटले कुठं असणार आहे? ते दिल्लीला असणार आहे. बस, सोपं. आणि तुम्हाला हे सांगता, आता तुम्ही भरपूर संस्थेचे मुख्यालय वगैरे पाठ करता. मी स्वतः काय करायचो, ज्या संस्थेचं मुख्यालय दिल्ली आहे ना ते पाठच नाही करायचं.
समजा तुम्ही 100 संस्थेचं मुख्यालय पाठ करता, उदाहरणार्थ पूर्ण सिलेबसमध्ये कंबाईन राज्यसेवेची पोरं, हे 100 पैकी काय होतं, 95 संस्थेचं मुख्यालय दिल्लीला असतं किंवा 90 धरू आपण सेफ साईड. 90 संख्येचं काय म्हणतात, 90 संस्थेचं मुख्यालय दिल्लीला असतं. उरलेल्या 10 संस्थेचं मुख्यालय आहे ना नॅशनल संस्था असतं आणि ते भारताच्या विविध ठिकाणी असतं. बस तेवढे 10 संस्थेचं मुख्यालय करा. काय होतं, 90 गोष्टी तुमचे पाठ व्हायचे, वाचून जातात. आणि काय करायचं, तुम्ही 10 संस्थेत चांगलं करायचं. आणि एखादी समजा नवीन एखादी संस्था आली की इस्रोचं मुख्यालय कुठं आहे, मग आपण आठवायचं आपण दिल्लीला पाठ केलेलं आहे का, तर नाही, तर इस्रोचं मुख्यालय कुठं, खाली साऊथमध्ये. की एखादी संस्था आहे समजा, ते त्याचं मुख्यालय कुठं आहे, आपण पाठ नाही केलं का, नाही केलं म्हणजे दिल्लीला आहे, आणि केलं म्हणजे ते दिल्लीच्या बाहेर आहे. मग एवढं तुम्ही तिथं लक्षात घ्या. तुमचे 100 पैकी 90 गोष्टी पाठ करायच्या वाचतात, ती 90 गोष्टी ताकद तुम्ही दुसऱ्या विषयात लावा. हे ज्याला कळतं ना तोच पास होतो. 98 नंबरचा प्रश्न, तर असायला पाहिजे का आणि करायला पाहिजे का. आता हा प्रश्न तुम्ही वाचून घ्या, याचं उत्तर ऑल ऑफ द्या. 99 नंबरचा प्रश्न, ऑगस्ट 24 मध्ये INS विक्रांत अधिकृतपणे भारताच्या नौदलाच्या पश्चिम कमांडमध्ये सामील झाली. INS 1 ही भारतीय नौदल सेवेत असलेली एक विमानवाहू नौका आहे. तामिळनाडूमध्ये बांधलेले अशा प्रकारचे पहिले जहाज आहे. आपल्याला एवढं माहीत पाहिजे की मोठं INS ही मोठी युद्ध नौका आहे आणि मोठे जहाज बांधणी केंद्र सध्या तरी मुंबई, केरळ आणि कलकत्ताला आहे. सरकारी बोलतोय मी, जे मोठे डॉकयार्ड म्हणतो आपण, मुंबईला आहे, माझगावला, तर तिथं आहे ते, आणि केरळ आणि कोलकात्याला आहे. काय याचं उत्तर हे तामिळनाडू नसून बरोबर आहे. समजलं ठीक आहे, नाही तर ऑल ऑफ द्या मारा. म्हणजे असं बेसिक अभ्यास झालेला आहे. राज्यसेवेची मेन डिस्क्रिप्टिव्ह असल्यामुळं हा विषय तुम्हाला GS सायन्स अँड टेकमध्ये तुम्हाला तो चांगला वाचावा लागतो, किंवा सिक्युरिटीमध्ये. त्यानुसार तो प्रश्न आपला बरोबर आला पाहिजे. भारताचे आता 100 नंबरचा प्रश्न, भारताचे मुख्य न्यायाधीश भूषण गवई यांच्याबाबत काय खरे नाही म्हटलेलं आहे बरं का. त्यांचा जन्म 24 नोव्हेंबर 1960 रोजी झाला. ठीक आहे, माहीत असेल किंवा नसेल, पण आपल्याला एवढं माहीत असतं की ते 23 नोव्हेंबरला, आता मला वाटतं 2025ला ते रिटायर झाले. आणि 1 महिना आधी ते पुढच्या त्यांचे जे उत्तराधिकारी असणार आहे, सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश किंवा सरन्यायाधीश म्हणून, त्यांचं नाव ते जाहीर करत असतात. आपलं पेपर कधी झालेलं आहे 9 नोव्हेंबर, आणि त्यांनी त्यांचं नाव 1 महिना आधी कधी जाहीर केलं असेल 22 ऑक्टोबरला. हे आपलं एक बेसिक आपण करंटला किंवा कुठं टेलिग्रामला आपण बघत असतो, तिथून समजलं पाहिजे. नाही समजलं तरी ठीक आहे, डेट ऑफ बर्थ पाठ करणं अपेक्षित नाही कोणाची. हे डेट ऑफ बर्थ त्यांची बरोबर असेल असं आपण मानू. त्यांची संविधानिक कायदा व प्रशासकीय कायद्यामध्ये प्रॅक्टिस झालेली आहे. आता जज आहे, कायदा त्यांच्या संबंधी असणार आहे, तो घटनात्मक असू दे, नाही तर काय म्हणतात ॲडमिनचा कायदा असू द्या. ठीक आहे. जानेवारी 5 मध्ये त्यांची नागपूर खंडपीठात सरकारी अधिवक्ता आणि सरकारी वकील म्हणून नियुक्ती आली. बरं ठीक आहे, माहीत असेल नसेल. त्यांनी मे 2019 मध्ये भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून बढ देण्यात आली. आता राहिलं विषय 2005ला चुकीचं करावं का 2009ला चुकीचं करावं. तर मी जर का असतो ना, तर माझा हा प्रश्न चुकला असता, मी 2019ला चुकीचं केलं असतं. कारण की आयोग काय करतं माहिती का, असे 4-5 तारखा दिलेल्या आहे ना, तर रिसेंटवालं चुकीचं करायची आयोगाची टेंडन्सी असते, की जे तुम्हाला माहीत असणं अपेक्षित आहे. 2005चं माहीत असणं अपेक्षित नाही, पण इथं आयोगानं इथं 2005ला चुकीचं केलं, 2019ला बरोबर दिलं. तुम्ही कॉल घ्या, मी असतो तुम्ही 19 मारला असतं, म्हणजे चूक म्हणून 19ला केलं असतं, पण इथं आयोगानं याचं उत्तर 3 नंबर दिलेलं आहे. तर अशा रीतीने आपण 100 प्रश्न बघितले. तुम्हाला जर का काही अडचण असेल तर माझी @विटेकर अथर्व ही टेलिग्राम ID तुम्ही मला मेसेज करू शकता. येणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. पेपर खूप सोपा असतो, फक्त आपली अभ्यासाची दिशा त्या दिशेनं आपली तिथं काय म्हणतात तसा आपण अभ्यास केला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट काय, आता मी आता बाकीचा गट ब गट आणि गटकाचा पेपर पण सुद्धा विश्लेषण घेणार आहे. तुम्ही तो व्हिडिओसुद्धा बघा, आणि तुम्ही सर्वांनी हा आपला व्हिडिओ तुमच्या जवळच्या मित्रांपर्यंत लाईक करा याला, आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि मला हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिल्याबद्दल उमेश IASच्या टीमचे म्हणजे शेखर सर आणि प्रफुल्ल सरांचे मनपूर्वक आभार. आणि तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला म्हणून तुम्हाला सुद्धा थँक्यू. आणि सर्वांना येणाऱ्या परीक्षेसाठी मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.